मग आजार कसे होतात? तर याच्या उलटं दोष सम नसतील, म्हणजे ते प्रकुपित झाले असतील, विषम झाले असतील, तुमचे धातू दुष्ट झाले असतील, धातूंना विगुणत्व प्राप्त झालं असेल, धातूंना दोषांनी खराब केलं असेल, तुमचे मळ जे आहेत ते अतिरेकाने निर्माण झाले आहेत किंवा मळ तयारच होत नाही आहेत किंवा तयार झालेले अडकून राहत आहेत, तुमच्या शरीरामध्ये वेग खूप अडवले जात आहेत, तुमचं मन आत्मा इंद्रिय प्रसन्न नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर घडतायत तर याचा अर्थ तुमच्या शरीरात कुठली तरी विकृती होते. तरुण पिढी म्हणजे ही जशी व्यायामाकडे वळली आहे, जिमकडे वळली आहे, तसं मी आत्ता गेल्या काही दिवसांमध्ये एक बदल चांगला बघतोय की तरुण मुलंच दवाखान्यात येतात आणि विचारतात की आम्हाला काय करता येईल का डिटॉक्स सारखं. अवेअरनेस वाढलाय. म्हणजे अगदी थकून गेल्यासारखं वाटतं. थकून गेल्यासारखं. ओके. म्हणजे व्यवस्थित खातोय पितोय पण ताकद नाही राहते, जडपणा राहतोय, गॅस अडकून राहतोय, आळस राहतोय, खाल्लेलं पचत नाही, काय सतत खाकरावंसं थंकावंसं वाटते, मोशनला नीट होत नाही, कुठल्या गोष्टीत रस वाटत नाही, कुठल्या गोष्टीची चव लागत नाही, आणि उगाचच एखादी गोष्ट केल्यानंतर आता थोडा आराम करूयात, थोडी विश्रांती घेऊयात असं वाटत राहतं. साधारणतः झोप न लागणं, अति झोप लागणं, विचित्र स्वप्न पडणं, काय स्किनवरती खाजत राहणं, काय स्किनवरती रॅश येत राहणं, अशी सगळी जी लक्षणं आहेत ना, ही लक्षणं असं दाखवतात की तुमच्या सिस्टीम मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर लोकांना जशी माहिती विचारतात त्याच्यापेक्षा जास्त आयुर्वेदिक वैद्यांकडे विचारली जाते. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींची गरजच काय? भय, एखाद्या गोष्टी भीती वाटणं, बिबट्या बघितला आणि भीतीचा थरकाप होऊन घामघाम झाला, बघा तुम्ही, एक प्रकारचं भय. एक तर खूप जण घोरतात, काय म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो ओनर्स प्राईड अँड नेबर्स एनेमी सारखं तो माणूस घोरतो, त्याला काहीच माहित नसतं आणि बाजूचा माणूस मात्र जागा राहत असतो. एरंडेल तेलाबद्दल तुम्ही मागच्या एका एपिसोडमध्ये बोलला होता. आणि एरंडेल तेल गरम असतं, हेवी असतं, तुम्ही सांगितलं होतं. एरंडेल तेल घेतल्यानंतर सुद्धा ऑटोमॅटिक विरेचन होतं का लोकांमध्ये? देवाची आपल्या सर्वांवर खूप कृपा आहे खरं तर, की ज्यावेळी तोंडाने चालणारा मार्ग कमी होतो त्यावेळी संडासच्या भागातला मार्ग हा जास्त काम करतो असं शास्त्रात बघायला मिळतं. रक्ताला जीवन म्हटलेलं आहे, म्हणजे प्रत्येक धातूचं एक विशिष्ट काम सांगितलं, तर रक्ताचं काम सांगितलं जीवन. लाईफ ऑफ ह्युमन बिंग इज ब्लड. म्हणून रक्त गेलं की लोक हवालदिल होतात, रक्त बघितलं की लोक हवालदिल होतात. हो. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आमच्या दर्शकांना ऑल्टरनेटिव्ह वेलनेस ज्याला आपण म्हणतो, मग आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो, बाराक्षार असो किंवा सूर्य उपासना असो, किंवा येत्या काही दिवसामध्ये कदाचित आम्ही नेचरोपॅथी, ॲक्युपंक्चर हे विषय सुद्धा हाताळू, हे खरंच खूप आवडतात. आणि आयुर्वेद म्हणलं की इनोटॉक्सवरती आजपर्यंत 3 ते 4 एपिसोड आम्ही केले आहेत इनोवेदाचे डॉक्टर वैभव मेहता यांच्यासोबत. पहिल्या एपिसोडमध्ये आपण आयुर्वेद काय आहे हे जाणून घेतलं. दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण अजून एक विषय बघितला. तिसऱ्या एपिसोडमध्ये विरुद्ध अण्णा देखील सुद्धा आपण बोललो आणि संवाद साधला. हे तिन्ही संवाद साधताना म्हणजे दिनचर्येबाबतीत सुद्धा आपण बोललो. त्यामुळे हे तिन्ही संवाद साधताना असा विचार झाला होता की चौथा एपिसोड जेव्हा आम्ही करू तेव्हा तो कुठला केला पाहिजे. आणि मग बोलता बोलता असं अगदी स्पष्ट झालं की आजकाल आपण समजा गुगल मॅप जरी काढला आणि गुगलवर सर्च जरी केलं ना की पंचकर्म क्लिनिक आहे का आपल्या आसपास, तर मला वाटतं एक ॲटलिस्ट 10 पंचकर्म क्लिनिक तरी आपल्या आसपास दिसतील. केरळमध्ये तर डिटॉक्स टूर्स किंवा ताजंतवानं होण्यासाठी सुद्धा अनेक जण जातात आणि त्याचे फायदे होतातच. पण मग पंचकर्म हे सगळ्यांसाठीच आहे का? कारण की मी स्वतः पंचकर्म केलेलं आहे आणि पंचकर्म जेव्हा मी केलं तेव्हा ती खूप एक ॲग्रेसिव्ह अशी एक ट्रीटमेंट वाटली होती, पण त्याचे फायदे सुद्धा भरपूर झाले होते. मग आयुर्वेदिक पंचकर्म म्हणजे काय? आयुर्वेदिक पंचकर्म कधी करावं, कोणी करू नये, आणि आपल्या लाईफस्टाईलचे जे डिसऑर्डर्स असतात अनेक, म्हणजे कोणाला गॅस होतोय, कोणाला ॲसिडिटी होतीये, कोणाला पित्त होतंय, कोणाला पाईल्स, फिशर्स असे काही त्रास आहेत, तर त्यांनी पंचकर्म करावं का? हा रामबाण उपाय आहे का?
अशा अनेक गोष्टींवरती आज आम्ही डॉक्टर वैभव मेहतांबरोबर चर्चा करणार आहोत. हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की पंचकर्म ही साधी सोपी जरी गोष्ट वाटली तरी ती करावी की नाही याच्या बाबतीत हा निर्णय घेण्यासाठी हा एपिसोड कदाचित तुम्हाला मदत करू शकेल. डॉक्टर मेहता, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. नमस्कार. मी म्हटलं तसं केरळमध्ये किंवा पुण्यामध्ये सुद्धा किंवा जिथे आपण कुठे असू तिथे पंचकर्माचे खूप क्लिनिक्स आहेत. हो. आणि आजकाल कसं झालंय ना, आजकाल आम्ही सगळेच फास्ट फूड खातो किंवा बाहेरनं खाण्याचं प्रमाण वाढलंय. दिवसभर कामाचं जे शेड्यूल आहे ते सगळ्यांचं खूप वेगळं झालंय. काही जण संध्याकाळी 6 वाजता चालू करतात काम आणि रात्री 2 पर्यंत चालू ठेवतात किंवा त्यामुळे रात्रीभराची झोप होत नाही. त्यामुळे सकाळचा सूर्य दिसत देखील नाही. तर ह्याच्यामुळे तुम्ही जसं मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की बॉडीमध्ये टॉक्सिन्स किंवा आमं जे तुम्ही म्हणताय ते भरपूर जमा होतच असतील. पण मग तरीसुद्धा एक 7-8 दिवस घेऊन, व्हेकेशन प्लॅन करून एखाद्या पंचकर्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन डिटॉक्स करावं का? आपण हा विषय थोडा विस्ताराने बोलूयात, म्हणजे जास्त क्लिअर होईल. हो. ह्याचं हो किंवा नाही हे उत्तर इतक्या सहजपणे देण्यासारखी गोष्ट नाही आहे. पहिल्यांदा म्हणजे आत्तापर्यंत आयुर्वेदाविषयी किंवा त्याच्याशी रिलेटेड माहितीविषयी आमच्याशी कनेक्ट झालेल्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार. खरं तर आयुर्वेद आणि आयुर्वेदिक वैद्य, आयुर्वेदिक डॉक्टर म्हणलं की त्याला जोडून येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये नाडी परीक्षा येते, त्याच्यामध्ये हर्बल मेडिसिन्स येतात. पण त्याच्या बरोबरीने आजकाल सगळ्यात जास्त प्रचलित झालेली गोष्ट म्हणजे तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात तर तुमच्याकडे पंचकर्म केलं जातं का? तुमच्याकडे आम्ही कुठली शुद्धी प्रक्रिया करू शकतो का? तुमच्याकडे आम्ही डिटॉक्स करू शकतो का? अशा प्रकारची विचारणा ही 100% होते. त्यामुळं पंचकर्म या शब्दाला, या विषयालाच एक खूप मोठं वलय प्राप्त झाल्यासारखं आहे. आता त्याच्याशी असणाऱ्या ज्या काही योग्य अयोग्यतेच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. हे जर समजून घ्यायचं असेल तर मागचे सगळे एपिसोड आपण आयुर्वेदाच्या बेसिक संकल्पना ज्या आहेत त्या समजून घेण्यासाठी खरं तर विशेष आपण वेळ या गोष्टींसाठी दिला होता. थोडंसं एक समरी म्हणून आपण काही गोष्टी फक्त एकदा बघूयात, त्याशिवाय आपल्याला पंचकर्म ही गोष्ट कळणार नाही. ओके. तुम्ही बघा, आयुर्वेदाचं प्रयोजन पहिलं महत्वाचं. आयुर्वेद हे शास्त्र अस्तित्वात का आलं? तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण व्हायला पाहिजे, आणि आतुरस्य विकार प्रशमनमच, आणि रोगी लोकांमध्ये होणारे जे काही विकार आहेत, आजार आहेत, त्याचं प्रशमन व्हावं, ते बरे व्हावेत, ही 2 प्रयोजन आयुर्वेदामध्ये आली. म्हणजे स्वस्थाचं स्वास्थ्य रक्षण व्हायला पाहिजे आणि रोगी लोकांचे विकार बरे व्हायला पाहिजे. स्वस्थ ही जी गोष्ट आहे, म्हणजे मी हेल्दी आहे, मी स्वस्थ आहे, याची जी व्याख्या आहे ती व्याख्याच आपल्याला पुढचं सांगेल. ती व्याख्या काय आहे? समदोषः, तुमचे दोष सम पाहिजेत. दोष कुठले? वात पित्त कफ हे दोष आहेत. समधातू मलक्रिया, तुमचे धातू सम पाहिजेत. आपण धातू पण मागच्या एपिसोडमध्ये बघितले. हो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, बरोबर. हे धातू आहेत. मल तुमचे स्वस्थ पाहिजेत, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये मल तयार होताना ते तयार व्हायला पाहिजेत, योग्य रीतीने बाहेर पडायला पाहिजेत. मल कुठले? पुरुष म्हणजे फिकल मॅटर, मूत्र म्हणजे युरिन, आणि स्वेद म्हणजे स्वेट. आता मलक्रिया, त्यांची क्रिया पण चांगली व्हावी, पण त्यात एक अजून एक गोष्ट आहे की आपल्या शरीरात संवेग तयार होतात विशिष्ट प्रकारचे. आपल्याला शिंक येते, आपल्याला खोकला येतो, आपल्याला उचकी येते, आपल्या पोटात गॅस तयार होतो, तो बाहेर पडायचा प्रयत्न करतो. हे सगळे जे त्याला वेग असं नाव दिलंय, ते वेगांची क्रिया सुद्धा सम पाहिजे. ते अडवता कामा आहे, ते अडवले की त्यातनंही होणारे आजार सांगितलेत. आता एवढंच फक्त स्वस्थाची व्याख्या आहे का? तर एवढंच नाहीये. प्रसन्न आत्मेंद्रिय मना, हे असण्याखेरीज तुमचं मन, आत्मा, इंद्रिय हे प्रसन्न असलं पाहिजे. प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे हे सगळं जर चांगलं असेल तर तुम्ही स्वस्थ आहे. आता बघा तुम्ही, मग आजार कसे होतात? तर याच्या उलट, दोष सम नसतील, म्हणजे ते प्रकुपित झाले असतील, विषम झाले असतील, तुमचे धातू दुष्ट झाले असतील, धातूंना विगुणत्व प्राप्त झालं असेल, धातूंना दोषांनी खराब केलं असेल, तुमचे मळ जे आहेत ते अतिरेकाने निर्माण झाले आहेत किंवा मळ तयारच होत नाही आहेत किंवा तयार झालेले अडकून राहत आहेत,
तुमच्या शरीरामध्ये वेग खूप वाढवले जात आहेत, हं. तुमचं मन आत्मा इंद्रिय प्रसन्न नाहीये, हं. ह्या सगळ्या गोष्टी जर घडतायत तर याचा अर्थ तुमच्या शरीरात कुठली तरी विकृती होते. हं. आपण मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला आठवत असेल कदाचित एक अग्नीविषयी आपण बोललो होतो. बरोबर. तर अग्नी यात एक मुद्दा राहिला, समधातू मल क्रिया, हं. ह्याच्यामध्ये समदोष हा समाग्निश्च. अग्नी चांगला पाहिजे. तर अग्नी आपण बघितलं तर एक जठराग्नी आहे, जो बरोबर. मेन पोटात असणारा डायजेस्टिव्ह फायर ज्याला म्हणतात. हं. त्यानंतर अजून आयुर्वेदाचं विशेष म्हणजे भूताग्नी आहे, म्हणजे हं. पंचमहाभूत जी आहेत, हं. त्या पंचमहाभूतांचे 5 अग्नी आहेत हं. आणि सर्व धातूंचे 7 अग्नी आहेत, ते धातू अग्नी. बरोबर. आता हा अग्नी ज्यावेळी मंद होतो किंवा अग्नीचं काम ज्यावेळी कमी होतं, त्यावेळी शरीरात एक विशिष्ट प्रकारचा विषासारखा एक प्रकार तयार होतो. हं. आपण त्याला आमविष म्हटलं बघा. आमविष. आपण मागच्या वेळेला बोललो. करेक्ट. हे आम ज्यावेळी शरीरात साठतो त्यावेळी हा आम अनेक प्रकारचे आजार निर्माण करतो. अनेक प्रकारच्या आजारांचं आम हे मूळ सांगितले. हं. मग ज्यावेळी एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडं हं. दोष वाढतात, धातू खराब होतात, हं. अग्नी मंद झाल्यामुळं पोटामध्ये, धातूंमध्ये प्रचंड प्रमाणात आमाची संचिती होते. हं. तुमचा आत्मा, तुमचं इंद्रिय, मन हे अत्यंत दूषित स्वरूपात होतं. हं. त्यावेळी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत औषधं काम करतात. हं. एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जर हं. ह्या दोषांचा, मलाचा, आमाचा संचय जर शरीरात झाला ना, हं. तर औषधं एका विशिष्ट मर्यादेपर्यंत काम करू शकतील, त्याच्या पलीकडे नाहीत काम करू शकत. हं. त्यावेळी हं. तुम्हाला शोधन म्हणजे शरीरशुद्धीची गरज पडते. हं. 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 साधारणतः पंचकर्म हे अशा कंडिशनमध्ये करायला लागतं. असं एक एक्झाम्पल आता डोळ्यासमोर येत आहे बरं का, की तुम्ही हे सगळं सांगत असताना जसे तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या गोष्टींमुळे टॉक्सिन्स वाढत चाललेत आणि त्याची कारणं अनेक असतील. म्हणजे लाईफस्टाईलमध्ये असल्यामुळे ती असतील, आपण जे खातो त्याच्यामुळे असेल किंवा काही हो. आपण ज्या गोष्टी करत नाही त्याच्यामुळे देखील असेल. हो. पण एक केस स्टडी म्हणून अशी घ्यायला, की असा आपण विचार करू की एक 35 ते 55 किंवा 35 ते 55 साधारण जो अगदी उमेदीचा काळ असतो, जेव्हा काम खूप वेगाने सुरू असतं. हो. त्या वयोगटातला कोणीतरी एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीची दिनचर्या कशी आहे, की सकाळी 7ला 7:30ला जाग येत असेल आणि मग त्याच्यानंतर पहिला होतो तो चहा किंवा आजकाल ब्लॅक कॉफी घेतली जाते, तर ब्लॅक कॉफीचं सेवन केलं जातं. मग घरामध्ये मुलं असतील तर त्यांना शाळेला वगैरे हे करण्यासाठी आणि मग ऑफिसची तोपर्यंत मोबाईल फोन साईडला असतोच आणि मग ऑफिसची वेळ चालू होते 9 वाजल्यापासून, 9:30 वाजल्यापासून अगदी रात्री 9-10 वाजेपर्यंत सुद्धा. आणि या कालावधीमध्ये अनेक गोष्टी आपण कन्झ्युम करत असतो. म्हणजे शरीरासाठी कन्झ्युम करणाऱ्या गोष्टी म्हणजे आपण फास्ट फूड खात असू, हो. एखादा वडापाव खाल्ला, काही हो. अनियमित वेळेला काही खाणं खाल्लं किंवा काय जे हो. दिसेल ते खाल्लं, कारण की भूक फक्त मिटवायची होती म्हणून. हो. किंवा लोकांबरोबर मीटिंगमध्ये गेल्यावरती कधी-कधी चिडचिड होते, कधी-कधी हो. आपण वेगवेगळे स्ट्रेसफुल सिच्युएशन्स थ्रू जात असतो. त्यामुळे आपण मनाला सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी कन्झ्युम करायला देतोय. आणि डिजिटल स्क्रीन्समुळे आपण डोळ्यांना आणि ब्रेनला आणि पूर्ण सिस्टमला देतो आणि हे सगळं करता कुठेतरी ॲसिडिटी होतीये, गॅस होतोय हो. आणि वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत. आणि खरं तर मेडिकल स्टोअर असल्यामुळे अगदी सोपा उपाय ॲसिडिटी गॅस झालं, की गुलाबी रंगाची ती अँटासिडची बाटली किंवा इनोसारखं कुठलं तरी सॉल्ट किंवा एखादं अँटासिडची एखादी गोळी. हो. ह्याच्यानी तात्पुरतं का होईना त्या ॲसिडिटीचं किंवा जे सगळे हे सिम्पटम्स असतात ते जातात किंवा पेन किलर्स असतात हो. वेगवेगळ्या गोष्टींसाठी किंवा काय क्रोसिन आपण खूप घेतो, डोलोसारख्या गोळ्या खूप घेतो. मी जे मगाशी सांगितलं ते सांगता ही असं एक चित्र डोळ्यासमोर सडनली आलं, तर आपण कुठेतरी शरीर आणि मनाला ऐकण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय का? असा एक प्रश्न आला, की म्हणजे बरोबर. हो. हे जेव्हा विचार डोक्यामध्ये असे यायला हो. लागतात, हो. तेव्हाच ते आम आपल्या बॉडीमध्ये साचतायत. असा बरोबर. त्याचा अर्थ आहे का? हो. ही आजच्या काळात असणारी एक ज्वलंत समस्या तुम्ही हां. मांडलीत खरं तर. हं. अशा डे टू डे प्रॅक्टिसमध्ये खूप साऱ्या केसेस आमच्याकडे येत असतात आणि सतत काहीतरी घेऊन सुद्धा त्रास कमी होत नाही. उलट नंतर त्या म्हणजे तो मॅनेज होतो. तो मॅनेज होतो तो जात किंवा नाही, असं. नंतर त्याचे पण साईड इफेक्ट्स दिसायला लागतात. हं. त्यामुळं आजकाल खरं एक चांगली गोष्ट काय आहे, की मलाच खूप चांगला बदल आजकाल बघायला मिळतोय, की तरुण पिढी हं. म्हणजे ही जशी व्यायामाकडे वळली आहे, जिमकडे वळली आहे, हं. तसं मी आत्ता गेल्या काही दिवसांमध्ये एक बदल चांगला बघतोय, की तरुण मुलंच दवाखान्यात यायला येतात लागली. आणि विचारतात, की हं. आम्हाला काय करता येईल का डिटॉक्स सारखं म्हणजे वगैरे. अवेअरनेस वाढलाय. हां.
म्हणजे खरं सांगायचं झालं तर असं तुम्हाला आश्चर्य वाटेल, हं. पण अक्षय कुमार ज्यावेळी केरळला जाऊन डिटॉक्स करून आला ना, त्यानंतर तरुणाईमध्ये एक प्रकारचं डिटॉक्स करण्याचं प्रमाण वाढल्यासारखं झालं, कारण त्याच्याविषयी खूप सारी प्रसिद्धी खरं तर वर्तमानपत्रांमध्ये आली होती. हं. आता एक साधं आपण सोपंच लक्षात घेऊयात, हं. की हे कसं मॅनेज केलं जातं किंवा काय करायला हवं. तर परत आपले मागचे एपिसोड दर्शकांसाठी खूप महत्वाचे आहेत खरं तर. हं. तर शास्त्रकर्त्यांनी अतिशय सोपं सांगितलंय. हं. काय सोपं करून सांगितलंय? हं. तर लंघनम अल्पदोषानम. हं. तुमच्या म्हणजे शरीरात fasting. कमी दोष आहेत हां, ना, हां. तर तुम्ही लंघन करा. हं. एक तर खाऊ नका, हं. हलकं खा, पचायला सोपं जाईल असं खा. इतकं बरोबर. सोपं. हं. लंघनम अल्पदोषानम. हं. खूप सुंदर उदाहरण शास्त्रकर्त्यांनी काय दिले माहितीये, हं. की समजा खूप प्रमाणात पाणी साठलंय. हं. काय आणि ते पाणी असं खूप नाही, काही प्रमाणात आहे. हं. तर सूर्याचं किरणं पडली हं. तरी जमीन ओली झालेली सुकून जाते. बरोबर. म्हणजे तेवढं बास आहे. हं. लंघन हे तशा प्रकारचं आहे, हं. की आतमध्ये खूप क्लेज साठलाय, टॉक्सिन साठलेत. तुम्ही लंघन करा, तो आतला सूर्य जो आहे तो ते सगळं सुकवून टाकेल. बरोबर. पुढची स्टेज, हं. लंघन पाचन मध्यम बलदोषाराम. हं. मध्यम दोष वाढलेले तुमच्या शरीरामध्ये, हं. तर त्याला फक्त लंघन करून फायदा होणार नाही. हं. लंघन पाचनम मध्यम बलदोषाराम. हं. म्हणजे काय, की पाणी जरा जास्त प्रमाणात साठले आणि तुम्हाला ते पटकन ती जमीन वाळवायची, हं. तर तुम्ही काय करता, हं. थोडी माती टाकता हं. आणि थोडं ऊन पडलं की ते सुकेल म्हणता. हं. म्हणजे तुम्ही पचन करणारं सुंठ, जिरं, बडीशेप, धने, हं. अशा ज्या गोष्टी आहेत ना, हं. ज्या शास्त्रामध्ये पचनाला उपयोगी पडणाऱ्या सांगितल्यात, हं. अशा वापरून तो आजार बरा होईल असं बघा. हे झालं मध्यम दोषांच्या बाबतीत. हं. खूपच दोष आहेत, हं. तर हे हं. नुसता सूर्यही मदत करणार नाही हं. आणि ती माती टाकूनही ते पाणी जाणार नाही. जाणार नाही. खूप प्रमाणात एखाद्या तलावामध्ये किंवा एखाद्या जलाशयामध्ये खूप पाणी साठलंय, हं. सूर्याच्या संतापाने आणि माती टाकून ते नाही जाणार आहे. बरोबर. तुम्हाला ती जमीन तर कोरडी करायची आहे. बरोबर. तुम्हाला जोपर्यंत त्याला हं. वे आउट करून देता येणार नाही, हं. तोपर्यंत तो जलाशय मोकळा नाही होणार. बरोबर. सेम शरीरामध्ये प्रभूत दोष असतील, हं. बहुदोष असतील, हं. तर तिथं सांगितले दोषावसेचनम. हं. म्हणजे शुद्धी प्रक्रियेसाठी, पंचक्रमासाठी शास्त्रकर्त्यांनी अतिशय सुंदर शब्द वापरले आहेत, दोष अवसेचन. हं. म्हणजे त्या दोषांना वाट काढून द्या. हं. हं. तिथं फक्त उपयोग हा सूर्याचा किंवा मातीचा जसा होणार नाही, हं. तर तिथं तो जलाशय मोकळा करणं. बरोबर. मग आपल्या शरीरामध्ये वाढलेल्या दोषांचा जलाशय रिता करणं, हं. हं. ही म्हणजे शुद्धी प्रक्रिया. पण मग दोष वाढतात, म्हणजे आता तुम्ही जे दोषांचं म्हणलात, की समजा कोणाला स्वतःमध्येच कुठले दोष आहेत, म्हणजे स्वतःच्या शरीरामध्ये कुठले दोष आहेत ते बघायचं असेल, किंवा खूप आता वाढलेत हो. असं म्हणायचं असेल, हो. तर असे सिंपल काही सिम्पटम्स सांगा ना, अगदी लाईफस्टाईलच्या अगदी डिसऑर्डर्सच्या अगदी खूप मधनं चांगला सांगा. प्रश्न आहे हा. हां. कारण हे 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 लक्षणं खूप सोपी आहेत खरं तर. हां. एक तर आमाचीच लक्षणं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितली. हं. स्त्रोतोरोध बलभ्रंश गौरवानीला मुडता. म्हणजे काय, हं. बलभ्रंश अगदी थकून गेल्यासारखं वाटतं. थकून गेल्यासारखं. ओके. म्हणजे व्यवस्थित खातोय पितोय पण हं. ताकद नाही राहते, हं. जडपणा राहतोय, हं. गॅस अडकून राहतोय, हं. आळस राहतोय, हं. खाल्लेलं पचत नाही. हं. काय हं. सतत खाकरावंसं थंकावंसं वाटते, हं. हं. मोशनला नीट होत नाही, हं. कुठल्या गोष्टीत रस वाटत नाही, हं. कुठल्या गोष्टीची चव लागत नाही हं. आणि उगाचच एखादी गोष्ट केल्यानंतर आता थोडा आराम करूयात, हं. थोडी विश्रांती घेऊयात असं वाटत राहतं. हं. साधारणतः झोप न लागणं, हं. अति झोप लागणं, विचित्र स्वप्न पडणं, हं. काय स्किनवरती खाजत राहणं, हं. काय हं. स्किनवरती रॅश येत राहणं, रॅशन. हं. अशी सगळी जी लक्षणं आहेत ना, हं. ही लक्षणं असं दाखवतात हं. की तुमच्या सिस्टीममध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. हं. हं. ती गडबड झाली याचा अर्थ इतक्या प्रमाणात तुम्हाला जो त्रास होतोय, हं. याचा अर्थ हे दोष एका विशिष्ट अवस्थेपर्यंत उद्रिक्त अवस्थेमध्ये आहेत. हं. हं. आणि मग हं. अशा वेळी तुम्ही ज्यावेळी एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे, वैद्याकडे जाता, हं. त्यावेळी बघितल्यानंतर असं लक्षात येतं की अरे तुमचे दोष खूप वाढलेले आहेत. हं. अशा वेळी प्रकृतीचा विचार करूनच ऑफकोर्स हं. तुम्हाला काही प्रकारच्या खाण्यापिण्यातल्या गोष्टी सजेस्ट केल्या जातात, औषधे दिली जातात. हं. आणि असं लक्षात येतं की आहारातले केलेले बदल औषध देऊन सुद्धा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ते बरं होत नाही. बरं होत नाहीये. हं. याचा अर्थ याला कुठेतरी वे आउट दोषांना द्यायला करून देणं पाहिजे. गरजेचं आहे बरोबर. आणि ती शोधनाची अवस्था आहे. बरोबर.
मग दोषांबद्दल तर तुम्ही पुढे म्हणजे पंचकर्म आपण जेव्हा बोलू तेव्हा तुम्ही अजून हो. सांगालच, की हो. प्रत्येक दोष कुठल्या-कुठल्या ऑर्गन सिस्टममध्ये हो. तो कसा जाऊन बसतो, हो. फसतो हो. आणि म्हणून त्याला वे आउट करून दिली जाऊ शकते. हो. पण एक प्रश्न असा पण येतोय, की पूर्वीच्या काळी म्हणजे आता आयुर्वेद हा वेदांमधनंच आलेला विषय असल्यामुळे पूर्वीच्या काळीची जी लोकं होती, त्यावेळेला पंचकर्म ते असंच करायचे का? म्हणजे रेग्युलर करायचे का? कारण की त्यावेळेला काही असे क्लिनिक्स नव्हते हो. वेगवेगळ्या ठिकाणी. हो. वैद्य होते हो. आणि उत्तम गुण असलेले वैद्य होते. हो. पण मग ते पंचकर्म प्रत्येकजण आता वर्षातनं एकदा करूयात बाबा, हं. म्हणून करायचंय का? आणि त्याच्यामध्येच एक प्रश्न म्हणून, की पंचकर्मांनी शरीर आणि मनावरती हो. काय फायदे किंवा काय बदल घडून दिसतात? हो. खरं तर हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे. की म्हणजे पंचकर्म प्रत्येक वर्षी करावं का? पूर्वी करायचे का? हं. असा विषय आहे. हं. मुळातच खरं सांगायचं झालं तर शास्त्रामध्ये 2 प्रकारची ट्रीटमेंट आली. हं. एक शोधन आणि हं. दुसरी शमन चिकित्सा. ओके. शोधन म्हणजे डिटॉक्सिफिकेशन, प्युरिफिकेशन हं. म्हणजे दोषांना ऊर्ध्व किंवा अधो मार्गानं बाहेर हं. काढणं हं. आणि शरीर स्वच्छ करणं ही संशुद्धी. हं. आणि दुसरं शमन म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त दोषांना पॅसिफाय करणं हं. किंवा औषध देऊन त्यांना शांत करणं. बरोबर. आता पूर्वीच्या काळचा ओव्हरऑल ग्रंथांचा जर अभ्यास केला हं. तर ग्रंथकर्त्यांनी स्वस्थ व्यक्तीने देखील हं. योग्य काळात शोधन करावं असं दिलेलं आहे. हं. पण तो प्रकृतीचा त्या व्यक्तीच्या बलाचा विचार करून. हं. त्यामुळे इथं बल हे महत्वाचं. महत्वाचं आहे. जर म्हणजे त्याला झेपतंय का? झेपतंय असं का? ओके. एक्झॅक्टली हां. एक्झॅक्टली. हं. म्हणजे जर एखादी व्यक्ती किंवा एखादा रुग्ण दुर्बल आहे हं. आणि दोष खूप आहेत हं. हं. तर तिथं शोधन अपेक्षित नाहीये. हं. हं. एखाद्याचं बल चांगलं आहे. परत बल हे 2 प्रकारचं. हं. मनोबल पण तेवढं चांगलं पाहिजे. हं. हं. मनोबल खूप वीक आहे हं. आणि दिसताना माणूस धिप्पाड दिसतोय. हं. तर अशा ठिकाणी सुद्धा शोधन करणं इतकं सोपं नाही. हं. हं. त्यामुळं खरं सांगायचं झालं तर शास्त्रकर्त्यांनी पूर्वीच्या काळापासून हं. रुग्णाचं शरीरबल हं. आणि मनोबल हं. याचा अभ्यास करून हं. त्याला त्याच्या प्रकृती आणि विकृतीनुसार हं. शोधनाची गरज आहे का हं. आणि असल्यास कुठल्या शोधनाची गरज आहे हं. हे विचारपूर्वक करायला सांगितले. हं. कारण पंचकर्म लोकांना माहिती आहे. हं. पण पंचकर्माचं व्यापद किंवा हं. त्याच्यापासून होणारं नुकसान हं. हे पण आहे. कारण हं. जसं ॲलोपॅथीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शस्त्रकर्म केलं जातं. हं. शस्त्रकर्म कधी केलं जातं? हं. ज्यावेळी बाकीचे उपाय उपयोगी पडत नाहीत पडत नाहीयेत. आणि आता शस्त्रकर्माशिवाय पर्याय नाही अशी अवस्था येते. हं. आयुर्वेदामधलं पंचकर्म हे त्याच्याच जवळ जाणारं हं. की शमन उपचार उपयोगी पडत नाहीत. हं. म्हणजे औषध घेऊन बरं वाटत नाही. हा असं. लाईफस्टाईल मॅनेजमेंट करूनही उपयोग होत नाही. हं. लंघन करूनही उपयोग होत नाही. हं. मग विचार करायला लागतो की आता पंचकर्माचा विचार करायला पाहिजे का? हं. सो पंचकर्म हे शस्त्रकर्म इतकंच अग्रेसिव्ह फॉर्म मधलं एक उपचार सर्जरीच आहे पद्धती ती आहे. एका एक प्रकार प्रकारची. अगदी तशीच. आयुर्वेदमध्ये. कारण सर्जरीला जसं पूर्वकर्म प्रधान कर्म आणि पश्चात कर्म आहे, हो. पंचकर्माला सुद्धा तसंच आहे. बरोबर. तेच डोक्यात येत होतं, की तुम्ही जेव्हा म्हणलात, की रोग्याचं किंवा पेशंटचं मनोबल आणि शरीरबल बरोबर आहे की नाही हो. आधी बघायला पाहिजे. हो. डोक्यात तोच विचार चालला होता, की कुठलीही सर्जरी डॉक्टरनी सांगितली, हो. की त्या सर्जरीच्या आधी सुद्धा डॉक्टर अनेक चाचण्या करतात, हो. की ब्लड प्रेशर बरोबर आहे का? हो. फिटनेस सर्टिफिकेट आहे का? अजून बाकीच्या काही टेस्ट असतील. हो. काही जणांचं नसेल तर ते परत पॅसिफाय करायला काही गोळ्या दिल्या जातात आणि मग त्या शस्त्रक्रियेकडे येतात. तर पंचकर्म मेन प्रोसिजर करायच्या आधी सुद्धा हो. तुम्ही असं काही गोष्टी करतात का? म्हणजे खरं मी पण एकदा आयुष्यात पंचकर्म केलेत ते सांगेन कधीतरी एक्सपिरियन्स या एपिसोडमध्ये. हो. पण मग ते पूर्वकर्म ते महत्वाचं असतं का? आणि तेव्हा एकतर मी परत सांगतो की पंचकर्म ही गोष्ट मुळातच रुग्ण हा या प्रकारामध्ये आपलं सर्वस्व देतो हं. आणि तसंच वैद्याने पण त्याचं सर्वस्व देणं अपेक्षितच असतं. हं. त्यामुळं पंचकर्म ही लिबरल गोष्ट नाहीये. सहजी करण्यासारखी कोणी जाऊन करावं असं नाही. कोणी जाऊन करावं अशी नक्की नाहीये. त्यामुळे पंचकर्मासारख्या गोष्टीमध्ये पूर्वकर्म जर पहिलं काय असेल मला विचाराल तर त्या व्यक्तीची त्या रुग्णाची हिस्ट्री ही व्यवस्थित नोट झाली पाहिजे. म्हणजे आम्ही हिस्ट्री ज्यावेळी घेतो त्यावेळी आमच्याकडे पहिल्यांदा क्लिनिकमध्ये आल्यानंतर इतकी कसली माहिती घेतली जाते याचा
रुग्णांना कधी कधी कुतूहल, जिज्ञासा, राग असा पण असतो हम्म, की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर लोकांना जशी माहिती विचारतात त्याच्यापेक्षा जास्त आयुर्वेदिक वैद्यांकडे विचारली जाते. हम्म. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींची गरजच काय? तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला काय झालं होतं, तुम्हाला कुठले आजार झाले होते, तुम्हाला कुठली औषधं चालू आहेत, हम्म, काय हम्म, लहानपणापासून तुम्ही व्हॅक्सिन्स कुठली घेतले, हम्म. तुम्हाला कुठला दंश झाला होता का, तुम्हाला विंचू चावला होता का, तुम्हाला कुत्रं चावलं होतं का, तुम्हाला सर्पदंश झाला होता का, इतक्या सगळ्या गोष्टींची माहिती आमच्याकडे घेतली जाते. हम्म. त्यामुळे आमच्याकडे हिस्ट्री टेकिंग ह्याला खूप महत्व आहे. म्हणून हम्म. एक वाक्यच आहे, हम्म. हिस्ट्री टेकिंग इज अन आर्ट विच इज अक्वायर्ड बाय नॉलेज अँड एक्सपिरियन्स. हम्म. आणि हे जर होत नसेल हम्म. तर मी नेहमी माझ्या सर्व आयुर्वेदामध्ये माझ्याबरोबर काम करणाऱ्या डॉक्टरांना, वैद्यांना हम्म. आणि रुग्णांना सुद्धा माझं असं कळकळीने सांगणं असतं हम्म. की तुम्ही कुठेही जाल हम्म. तर पंचकर्म करण्याअगोदर तुमची डिटेलमध्ये हिस्ट्री घेतली ही पाहिजे. नोंद केली जाणं खूप गरजेची गोष्ट आहे. बरोबर. आपण केस स्टडी बघू त्यावेळी मी याची उदाहरणं देईल हो. किती महत्व असतं त्याला. हो. तेव्हा पहिलं पूर्वकर्म जर काय असेल ना हम्म. तर मुळातच ती हिस्ट्री. हम्म. हम्म. ते झाल्यानंतर त्याचं पूर्ण परीक्षण, ज्याला आम्ही रोग परीक्षा आणि रुग्ण परीक्षा म्हणतो. हम्म. हम्म. तर रोगाची पण परीक्षा व्हायला पाहिजे, हम्म. रुग्णाचीही परीक्षा व्हायला पाहिजे. हम्म. मग ती केल्यानंतर फायनल असेसमेंट होतं की आता या व्यक्तीला विशिष्ट प्रकारचं पंचकर्म करणं अपेक्षित आहे. बरोबर. आता एकदा ते ठरलं की पूर्वकर्म जे येतं ना त्याच्यामध्ये मुळातच शास्त्रात असं दिलेलं आहे की सर्व देह प्रवृत्तान सामान दोषांना निरहरेत. हम्म. सगळ्या शरीरात जर दोष आम स्वरूपात फिरत असतील हम्म. तर त्यांना लगेचच काढायची गडबड करू नये. हम्म. काय हम्म. हम्म. मग काय करावं तर पाचने दीपने स्थान हम्म. अशा दोषांना दीपन पाचन हम्म. सारखं औषध देऊन हम्म. ते दोष पचवावेत आधी. बर. त्यांना ओके. सुट्ट करावं. हम्म. जे चिकटून बसलेले आहेत कुठे कुठे जाऊन कोपऱ्यात जाऊन अडकलेत हम्म. त्यांना सोडवून घ्या पहिल्यांदा. हम्म. ते सोडलेले दोष जितके इझिली बाहेर येतात ना. हे खरं इतकं फॅसिनेटिंग सायन्स आहे ना आयुर्वेद म्हणजे. हो. म्हणजे आपण खरं त्यांना आपण म्हणतो आयुर्वेद काय प्लसिबो आहे असं आपण हो. म्हणतो. हो. पण थोडासा म्हणजे ते खूप इंट्युइटिव्ह आहे. म्हणजे समजा असं विचार केला की तुम्ही जसं पहिल्या एपिसोडमध्ये सुद्धा सात धातू आणि त्याच्या प्रत्येकाच्या अग्नी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. हो. तर तुम्ही जे आता दोष म्हणताय ना तुम्ही सांगता सांगता असं लक्षात येतं की अरे ते दोष आहेत ना ते त्या धातवांमध्ये जाऊन आहेत. म्हणजे काही ठिकाणी तुमचं एखादं मसल दुखत असेल तर त्याच्यात Exactly. काहीतरी दोष आहे. हो. पोटामध्ये जळजळ होत हो. असेल तर तिथे काहीतरी दोष हो. आहे. डोळे जळजळ करत असेल तिथे काहीतरी दोष आहे. हो. किंवा असं असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये हो. किडनी फंक्शन एखाद्याचं नीट नसेल रिपोर्ट्समध्ये दिसेल तर त्या किडनीमध्ये काहीतरी दोष आहे. हो. तर ते दोष तुम्ही आता म्हणताय की त्याला पचवलं पाहिजे असं. एक्झॅक्टली. हां. कारण हे कसं असतं हे कुठे 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 कोपऱ्यात जाऊन बसले असतात. हम्म. हम्म. तुम्हाला जर हम्म. शोधन करायचंय हम्म. तर तुम्ही पहिल्यांदा त्यांना एका ठिकाणी आणणं अपेक्षित आहे. बरोबर. मग ते कुठे आणायचंय? तर ते कोष्ठामध्ये आणायचंय. आता ही एक गोष्ट खूप सुंदर संकल्पना या निमित्तानं मला सगळ्यांना सांगावीशी वाटते हम्म. की आयुर्वेदामध्ये रोगमार्ग नावाचा एक प्रकार सांगितलाय. हम्म. रोगाचे मार्ग आहेत. हम्म. तर ते रोगमार्ग काय आहेत तर ते 3 रोगमार्ग आहेत. हम्म. एक शाखा हम्म. म्हणजे तुमचे हातपाय, हम्म. डोकं, हम्म. त्यानंतर तुमचं कोष्ठ म्हणजे एलिमेंटरी कॅनॉल, हा. जिभेपासून ते गुदापर्यंतचा पूर्ण भाग हम्म. ज्याला कोष्ठ म्हटले जाईल. डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि सगळ्यात महत्वाचा मर्म अस्थिसंधी. तुमची मर्म सांगितली शरीरामध्ये. आपण याच्याविषयी एक एपिसोड नंतर करूया. मर्म याचा अर्थ जिथं मार बसला की आयदर विकलांगता येते किंवा मरण येतं. असा एक भाग आहे. तर हे 3 रोगमार्ग सांगितलेत. म्हणजे बघा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत खरं तर. 3 प्रकारचे बल सांगितले म्हणजे 3 उपस्तंभ सांगितले ज्याच्याविषयी आपण बोलू. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य. 3 बळ सांगितलं. सहज येणारं बळ, काळानुसार येणारं बळ आणि युक्तिपूर्वक मिळवलं जाणारं बळ. 3 प्रकारचे रोग सांगितले. निज रोग, आगंत रोग, मानस रोग. काय त्या 3 रोगांची कारणं सांगितली. म्हणजे प्रज्ञाप्राध, असात्मेंद्रिय योग, डीप विषय अशा स्वरूपाचे आणि कालाचा अतियोग, अयोग, मिथ्यायोग असं. आणि ते सांगताना हे आजार कुठल्या मार्गातनं जातात, दोष कुठल्या मार्गातनं जातात असे 3 मार्ग सांगितले. शाखा, मर्मास्थी संदेह, कोष्ठच्च. म्हणजे शाखा जी आहे ना हातापायात गेलेले जे दोष असतात किंवा मर्मास्थी संधीमध्ये गेलेले जे दोष असतात ना त्यांना तुम्हाला जर बाहेर काढायचं असेल तर त्यांना कोष्ठात आणायला लागतं. म्हणजे अल्टिमेटली इंटेस्टाईन सर्व प्रकारच्या दोषांना बाहेर जायचं असेल तर त्यांना इंटेस्टाईन मध्ये यायला पाहिजे. बरोबर. ओके. तर पाचन केलं, तुम्ही काही प्रकारचं लंघन केलं, पाचन केलं की हे दोष सुटायला लागतात.
म्हणजे कुठलंही फास्टिंग केलं, जे आता इंटरमिडियंट फास्टिंग आजकाल आपण म्हणतो, ते केलं की ते दोष सुटायला सुटायला लागतात. बरं. ते सुटले की ते सुटून विलग होऊन हम्म. ते आतड्याकडे यायला लागतात. ओके कारण त्यांना बाहेर जायचं असतं. ओके शरीर त्यांना बाहेर काढून टाकतं. हम्म. आणि मग ते आपोआप म्हणून शास्त्रात असं दिलंय की कसं सुटं करायचं ह्यांना किंवा काय उपाय सांगितलेत. हम्म. ह्या दोषांना शाखेतनं कोष्ठात आणायचे मार्ग सांगितलेत. वृद्धी, त्यांना काही गोष्टींनी त्यांची वाढ करा. बर म्हणून ओके तूप पिलं प्यायला दिलं. आपण त्या मार्गावर येणार आहे बोलणार आहे आपण. पूर्वकर्मामध्ये. हो हो वृद्धी म्हणजे त्यांची वाढ करा, तूप प्यायला देऊन त्यांना वाढवा थोडं. हम्म. विषंदन, हम्म. त्यांना थोडंसं पातळ होईल असं बघा. हम्म. पाक हम्म. म्हणजे स्टीम द्या त्यांना. हम्म. कोमट पाणी प्यायला द्या, हम्म. त्यांचं पाक होईल, ते हम्म. पचतील. हम्म. स्त्रोतोमुख विशोधन, ते चॅनल्स ओपन करा. जिथून त्यांना बाहेर यायचंय ना हम्म. ते चॅनल्स ओपन करा. मग ते कसे होतील? हम्म. तर तूप पिऊन होतील, शेक घेऊन होतील, हम्म. गरम पाणी पिऊन होतील. हम्म. काय हम्म. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शाखा मुक्त्वा मला कोष्ठमयंती वायोच्य निग्रहात. वायू निग्रह करा. हम्म. म्हणजे हलकं मेडिटेशन करा, हम्म. आराम करा, रेस्ट घ्या. हम्म. शरीराला खूप प्रमाणात इरिटेशन होईल, हा. शरीराला खूप प्रमाणात एक्झर्शन होईल, अशा हम्म. क्रिया करू नका. हम्म. ह्या क्रिया केल्या हम्म. की आपोआप हे दोष शाखेला सोडतील, कोष्ठात येतील. कोष्ठात येतील. बरोबर असं. बरोबर. त्यामुळे हे तुम्हाला म्हणजे हे सगळं पूर्वकर्मामध्ये हे पूर्वकर्मामध्ये ते म्हणजे दोष पूर्वकर्मामध्ये पाचन, हम्म. स्नेहन म्हणजे तू प्यायला देणं किंवा बाहेरनं मसाज करणं, हम्म. हम्म. आणि शेक देणं. हम्म. मग तो शेक स्टीम स्वरूपातला कुठलाही असेल. हम्म. त्याचे दोन प्रकार असतात, एक हम्म. अग्निस्वेद आणि निरग्निस्वेद. हम्म. म्हणजे तुम्ही स्टीम द्याल, हम्म. त्यामध्ये पेटीमध्ये बसाल. तुम्ही हो. आपण बघतो हो आयुर्वेदामध्ये की बरोबर. पेटीमध्ये बसून शेक दिला जातो, हम्म. नाडीस्वेद दिला जातो, हम्म. पोटावरती हॉट वॉटर बॅगनी हिटिंग पॅडनी शेकलं जातं. असे विविध प्रकारचे शेक आहेत. हम्म. त्याखेरीज अगदी सांगायचं झालं तर गरम अशा स्वरूपाच्या रूममध्ये बसवणं, हम्म. काय हा पण एक प्रकारचा शेक आहे. हम्म. किंवा अगदीच गरम झालेल्या फरशीवरती झोपणं, हम्म. हा एक प्रकारचा शेक आहे. अशा प्रकारचे जे शेक आहेत हे हम्म. पूर्वकर्मामध्ये येतात. पूर्वकर्म आता इथं आपण पंचकर्माच्या बाबतीत बोलतोय, पण पंचकर्म जे करत नाहीयेत किंवा डेली बेसिसवर, हो. आणि आमचा अलीकडेच एक एपिसोड झाला सूर्य उपासनेवरती हो. आणि सूर्यामधली येणारी सगळी हो. शक्ती. हो. तर तुम्ही जे म्हणलात की म्हणजे त्या पेटीमध्ये बसून बेसिकली आपण घाम गाळतोय, असं मला हो. एकदम डोक्यासमोर तो विषय म्हणजे तो शब्द आला की स्टीम घेतोय आणि त्याच्याने सगळं घामाच्या मार्गाने सगळं कदाचित बाहेर पडत हो. असेल. तर मग आपण जे उन्हामध्ये म्हणतो की उन्हामध्ये खेळा, उन्हामध्ये चाला, उन्हामध्ये हो. घ्या, ज्याच्याने घाम येतो, हो. त्याच्याने सुद्धा असं होत असेल का थोडंफार? आता गंमत बघा, म्हणजे माझं खरं मला विचाराल ना तर माझं किंवा तुम्ही कदाचित- सुद्धा तूप घ्यायला सांगता रोज? हं? तुम्ही सुद्धा तूप, एरंडेल तेल हो. घ्यायला सांगता, हो. त्याच्याने सुद्धा या गोष्टी होत असतात का? आता तुम्ही बघा ना, माझा असा एक दावा आहे हम्म. की सगळ्या गोष्टींची उत्तर आयुर्वेदामध्ये आहेत. हम्म. हम्म. तुम्ही जे सांगताय ना हम्म. त्याला निरग्नी स्वेद असं नाव आहे. निरग्नी स्वेद. डायरेक्ट अग्नीचा संपर्क नाही, पण स्वेदन होतं. हम्म. आता स्वेदनाचा अर्थ तरी काय हो? हम्म. स्तंभ गौरव शीतघ्नम स्वेदनम स्वेदकारकम. हम्म. तुमच्या शरीरातला स्तंभ म्हणजे आखडलं जखडले पण जाणं, हम्म. जडपणा जाणं हम्म. आणि शैत्य किंवा गारठा वाटणं, तुमच्या शरीरात गारठल्यासारखं वाटणं, हम्म. हे झालं आणि घाम येत असेल हम्म. तर त्याला स्वेदन नावाची प्रक्रिया म्हणावी. हम्म. तुम्ही जे सांगितलं सूर्योपासना, त्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये केलेला आहे. बर. कसा? हम्म. तर 10 प्रकारचे निरग्नी स्वेद सांगितले. ओके. पहिला व्यायाम, हम्म. डायरेक्ट अग्नीचा संपर्क नाही, हम्म. पण घाम येतो, हम्म. शरीर गरम होतं. हम्म. उष्ण सदनम, हम्म. गरम अशा स्वरूपाच्या हिटर लावलेल्या हम्म. किंवा निर्वात अशा बंदिस्त खोलीत राहणं. हम्म. तुम्हाला गरम व्हायला लागतं, उकडायला लागतं, हम्म. एक प्रकारचा स्वेद आहे. हम्म. गुरुप्रावरण, स्वेटर घालणं, जड कपडे घालणं हम्म. किंवा वॉर्मर्स वापरणं, हम्म. हे एक प्रकारचा स्वेद आहे. हम्म. क्षुधा, भूक लागली पण न खाणं, हम्म. माणसाला गरम व्हायला लागतं हम्म. किंवा चिडचिड व्हायला लागते, हम्म. हे एक प्रकारचा स्वेदच आहे. हम्म. हम्म. ठीक आहे. गुरुप्रावरण, क्षुधा, हम्म. खूप प्रमाणात दारू पिणं, हम्म. हे एक प्रकारचं स्वेदन आहे. हम्म. भय, एखाद्या गोष्टीची भीती वाटणं, हम्म. बिबट्या बघितला हम्म. आणि भीतीचा थरकाप होऊन घामघाम झाला, हम्म. बघा तुम्ही, एक प्रकारचं भय आहे. हम्म. म्हणजे हा एक प्रकारचा स्वेदच आहे. हम्म. क्रोध, भयंकर संताप होणं, राग येणं, हम्म. एक प्रकारचा स्वेद आहे. एखाद्या गोष्टीची पोलटीस बांधणं किंवा गरम गोष्ट करून शेकणं हम्म. किंवा ओव्याच्या पुरचुंडीने शेकणं, हम्म. ती ओव्याची पुरचुंडी घेतली, नुसतं लावलं, स्वेदच आहे. स्वेदच आहे. हम्म. आणि शेवटी जे सांगितलंय, हम्म. अजून एक सांगितलं, आहाव, भांडणं करणं, कुस्ती करणं, एकमेकाची झाटापटी करणं, हम्म. स्वेदनच आहे. हम्म.
आणि शेवटचं जे शास्त्रकर्त्यांनी सांगितलंय सूर्योपासना, आतप, म्हणजे केवळ उन्हात बसणं. म्हणजे सूर्य नावाचा जो भगवान आहे तो तुम्हाला नुसतं उन्हात बसल्यानंतर सुद्धा स्वेदन नावाचा उपचार करतो, म्हणून त्याचं तेवढं महत्व आहे. तुम्हाला बाकी काही नाही जमलं तरी साधारणतः उन्हात बसणं. म्हणून आजकाल व्हिटॅमिन डीचं जेव्हापासून खूप मोठी टूम आली आहे ना, तेव्हापासून लोक सकाळचं कोवळवून घेणं वगैरे असं करायला लागले. काय म्हणजे आठवड्यातनं एकदाची व्हिटॅमिन डीची गोळी घेण्यापेक्षा नॅचरल स्वरूपातलं हे घेतलेलं बरं. बरोबर. पण खरं तर सूर्याचे आपल्यावरती खूप उपकार आहेत खरं तर. म्हणजे मला असं वाटतं की आयुर्वेदामधला हा आतप किंवा सूर्य उपासनेचा जो भाग आहे हा खरं तर कोणी विसरायला नको. म्हणजे मग आपल्याला बरेचसे उपचार हे पंचकर्मातले काही प्रमाणात मिळाला तरी त्यांनी फायदा होईल. म्हणजे तो स्वेद त्याच्यामध्ये पंचकर्माच्या पूर्वकर्मामध्ये मला वाटतं येतो. हो. तो स्वेद येतो. येस. आणि मग तुम्ही ठरवता की कुठलं कर्म येस. ते केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 5 वेगवेगळे पंच म्हणजे 5 कर्म आहेत असे. हो. मग ते कसे ठरवले जातात की कुणाला कुठलं कर्म द्यावं आणि कसा तो दोष बाहेर काढावा? बरोबर. आता खरं तर मी म्हटलं तसं की हे प्रकृतीवरून ठरतं, हे विकृतीवरून ठरतं, हे रोगबलावरून ठरतं, हे रुग्णबलावरून ठरतं. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यात सुद्धा आपण पहिलं कर्म बघूयात. एखादी केस स्टडी घेऊनच सांगा ना. सांगतो, नक्की सांगतो. हां. आता अगदीच सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा 8 ते 10 तास आय टीतली लोक बसून काम करतात, एसीत काम करतात. बऱ्याच वेळा शास्त्र माहीत नसल्यामुळं अधूनमधून कोका कोला, पेप्सी, थम्सअप, तत्सम शीतपेय पण बरोबरीने पिली जातात. खाण्यापिण्याच्या वेळा ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा विचित्र असतात. बऱ्याच वेळा अमेरिकन टाईमलाईननुसार लोक काम करतात. असंही बघायला मिळतं. आणि ह्यांच्यामध्ये सतत नाक चोंदलेलं असणं, नाक ब्लॉक असणं, शिंका येणं किंवा क्वचित प्रसंगी इन्हेलर वापरायला लागणं, दम लागणं असं बघायला मिळतं. किंवा त्यातल्याच काही लोकांच्या बाबतीत सतत ऍसिडिटी झाल्यासारखं वाटणं, घशाशी आल्यासारखं वाटणं किंवा सतत पोट जड असल्यासारखं वाटणं, अशा प्रकारची लक्षणं बघायला मिळतात. आता अनेक दिवस ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे जाऊन सर्दीच्या गोळ्या खाऊन इन्हेलर खाऊन हे वैतागलेले असतात. ज्यावेळी ते आयुर्वेदिक डॉक्टरकडे येतात त्यावेळी बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हे बऱ्याच वेळा हेडफोन पण वापरत असतात. हो, बरोबर. आणि आपण जे ऐकतोय, माझ्या तर दवाखान्यात अगदी अतिशयोक्ती नाही पण मी रोज 3 ते 5 लोकांचे कान स्वच्छ करतो खरं तर. हे सांगायचा उद्देश असा की आपल्या कानामध्ये मळ झालाय हे सुद्धा लोकांना माहित नसतं आणि आपल्याला त्यामुळे कमी ऐकू येतं हे पण गावी नसतं खरं तर. आता बघा, मी मगाशी सांगितलं तसं की मळ हा जो प्रकार आहे हा परत धातूंचा मळ कानात साठतो असं आयुर्वेद शास्त्र मानतं, ज्याला व्हॅक्स असं मॉडर्न सायन्स म्हणतं. आणि माझ्याकडं समजा किंवा कुठल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पेशंट आल्यानंतर लक्षात येतं की या माणसाच्या शरीरामध्ये विकृत कफ साठले आणि विकृत पित्त साठले. म्हणजे कानामध्ये तो मळ, पोटामध्ये खूप विकृत पित्त साठले आणि कानामध्ये जो मळ साठलाय तो नाकामध्ये सर्दी होऊन किंवा बऱ्याच वेळा नाकाचा पडदा अरुंद होऊन नाकाचं जे नेझल कॅव्हिटी आहे त्याला आम्ही DNS म्हणतो, डिव्हेटेड नेझल सेप्टम, तर असे असतात आणि काही वेळा त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला असतो किंवा इन्हेलर्स वापरत असतात. आणि बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हे सगळं जे आहे ते त्यांचं पित्त आणि कफ वाढलेला आहे. एसीत बसून, अवेळी खाऊन, जागरण करून किंवा बऱ्याच वेळा जे फूड खाल्लं जातंय ते फूड खूप फ्राईड अशा स्वरूपाचं खाल्लं जातंय किंवा पाणी पिण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या एसीत बसला जाते पण पाणी सतत पिलं जातंय. एसीत बसून सुद्धा ताण लागत नाही पण सतत सवय लागली पाणी पिण्याची, अत्यंबू पान ज्याला म्हणतात, अतिरेकानं पाणी पिणं. हिस्ट्री घेतल्यानंतर असं कळतं की काही कारणं टाळायला पाहिजेत. पहिलं काय असतं आमच्याकडे, निदान परिवर्जन. कारणं टाळा. त्या टाळण्यासारखी कारणं असतात ती टाळता येतात. तो एसीत बसून काम करू नका हे पॉसिबल नसतं. बरोबर. तर ते म्हणतात एसीत बसल्याशिवाय तर पर्याय नाही. बरोबर. मग त्याला काय करता येईल अशा प्रकारचे उपाय सांगणं गरजेचं असतं. मग ज्यावेळी औषधं वापरून सुद्धा काही फायदा होत नाही त्यावेळी अशा लोकांना पित्त आणि कफ दोन्ही कमी होण्यासाठी म्हणून वमन नावाचा उपचार केला. वमन म्हणजे उलटी.
औषधी वनस्पतींचे काढे किंवा औषधी दूध वापरून ते हम्म, प्यायला देऊन, हम्म, अर्थातच पूर्वकर्म करून, म्हणजे हम्म. आधी जे तुम्ही सांगितलं ते. औषधी तूप हो, प्यायला द्यायचं. हो, ते तूप अख्ख्या शरीरात फिरतं. हो. प्रत्येक पेशीमध्ये कोपऱ्यामध्ये गेलेला कचरा त्या तुपाला चिकटून हा. आणि दिलेल्या स्टीममुळे तो पातळ होऊन आतड्यामध्ये येतो हम्म, आणि मग त्यांना दवाखान्यात बोलवलं जातं आणि मग सकाळच्या वेळेमध्ये ते प्यायला देऊन सगळी उलटी केली जाते. या हम्म, उलटीमध्ये पोटात तयार होणारं कफ आणि पित्त हम्म, हे उलटीच्या मधनं बाहेर टाकलं जातं. हम्म, जोपर्यंत हा खराब कफ येऊन शेवटी पित्त बाहेर पडत नाही, ज्याला आम्ही पित्तांत वमन होणं असं म्हणतो, हम्म, त्याची लक्षणं सांगितलीत. चांगलं वमन होणं म्हणजे काय, त्याची हम्म, लक्षणं सांगितलीत. हम्म, तोपर्यंत ते प्यायला दिलं जातं आणि त्यातनं हे स्वच्छ केलं जातं. आणि मग ते लोक सांगतात की अरे डॉक्टर, मी इतक्या वर्ष इन्हेलर घेतोय, हम्म, इतक्या दिवस मला झोपताना नाक ब्लॉक होतं म्हणून ड्रॉप्स टाकायला लागतात, हम्म, किंवा मला आजकाल एक खूप कॉमन गोष्ट झाली बघा, एक तर खूप जण घोरतात. हम्म, काय म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो, ओनर्स प्राईड अँड नेबर्स एनिमी हम्म, सारखं तो माणूस घोरतो, त्याला काहीच माहीत नसते आणि बाजूचा माणूस मात्र जागा राहत असतो हो, आणि तक्रार घेऊन बऱ्याच वेळा ती व्यक्ती येत नाही, पण हम्म, तिच्यावर राहणारी बायको किंवा नवरा सांगतो की अहो घोरणं खूप झालंय, हो, किंवा ॲपनिया नावाचा प्रॉब्लेम असतो, अचानक झोपेत श्वास बंद पडल्यासारखा होतो, ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतात. हो. तर अशा प्रकारच्या केसेसमध्ये या गोष्टींचा फायदा खूप आहे, ओके. कारण एअरवे ऑब्स्ट्रक्शन जो आहे त्याचं कारण दूर करायला पाहिजे. हम्म, नुसते नाकात ड्रॉप टाकून इनहेलर वापरून यात काही फायदा होत नाही. त्यामुळे वमन हा उपचार हम्म, आमाशयामध्ये किंवा आपण ज्याला डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, रेस्पिरेटरी सिस्टीम याच्यामध्ये साठलेलं खराब कफ आणि पित्त हम्म. यांना मुळासकट बाहेर काढण्याचा अत्यंत मूलगामी उपचार म्हणजे वमन. एक डॉक्टर होत्या, म्हणजे मी जेव्हा ट्रेकला गेलो होतो एका ठिकाणी हिमालयामध्ये, आणि त्यावेळेला काय झालं की तिकडचं जेवण खाऊन सगळं पोटामध्ये खूप गॅसेस आणि असं सारखं नुसतं उलटीसारखं सेन्सेशन होत होतं. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हो. आणि त्यावेळेला त्या डॉक्टर चांगल्या होत्या. त्यांनी काय सांगितलं की ते कॅम्प जो असतो तिथे जा, गरम गरम नाही, कोमट पाणी घे आणि कोमट पाण्याच्या 2 बाटल्या सलग पी हं. सकाळी सकाळी, हो. आणि आणि ती उलटी करून टाक. बरोबर आहे. मग ते वमन आणि पंचकर्मातलं वमन हो. हे दोन्ही सेमच का? ऑफकोर्स तिथे औषधं नव्हती घातली खूप त्याच्यामध्ये. नाही, पण खूप चांगला प्रश्न आहे हा. खूप हं. चांगला प्रश्न आहे. हं, म्हणजे खरं तर ज्यांना शास्त्रोक्त वमन सारखं पंचकर्म करणं शक्य नाही, हं, अशा लोकांना लघु वमन किंवा सूक्ष्म वमन हं, असे आम्ही सजेस्ट करतो. हं, म्हणजे त्यांनी अगदी वमना एवढा फायदा होत जरी नसला, हं, तरी ज्यांचं बल कमी आहे, हं, ज्यांना सगळं फॉलो करणं शक्य नाहीये, हं, ज्यांना इमिजिएट रिझल्ट पाहिजे, हं, अशा लोकांच्या मध्ये नुसतं गरम पाणी पिलं, ज्येष्ठमधाचा काढा पिला हं, आणि बोट घालून उलटी काढली, हं, तर न पेक्षा बरं हं. असा इफेक्ट नक्की मिळू शकतो. मिळू शकतो. म्हणजे अगदी, हे अगदी. नाही तर घरच्या घरी करावं असं मी काही आमच्या दर्शकांना सांगत नाही, पण असं होऊ शकतं, करू हो, शकता हो. तुम्ही. अगदी होऊ शकतं. आणि कारण मला असं वाटतं, की शास्त्रातच निर्देश असा केलेला आहे, हं, की जर तिथं उपस्थित दोष असतील हं, आणि त्यांनी त्रास होत असेल, हं, तर त्यांना जवळच्या मार्गाने बाहेर काढावं. हं, तर ते जर समजा इमिजिएट काढलं, हं, म्हणजे आमच्याकडे ताप आहे आणि तापामध्ये कफ खूप वाढलाय हं, आणि ताप कशानेच कमी होत नाही, तर शास्त्रात असं दिलं की त्यासाठी शास्त्रोक्त वमनाची वाट बघू नका. हं. त्यावेळी वैद्याने त्या पेशंटला लगेच उलटी होईल असाच उपचार काहीतरी केलं करायला पाहिजे. पाहिजे. नाही तर खरं बोलण्यासारखं खूप आहे, कारण की आता डोक्यात असं येतं की जसं लहान लहान मुलं अगदी इंट्युइटिव्हली आणि हो. म्हणजे सहजपणे जशी उलटी उलटी करतात ना, करतात. हो, तसं आपलं जसं वय वाढत जातं तसं आपलं उलटी करणं बंद होऊन जातं. हो. आणि म्हणून मी जाऊ दे, तो तो लहान मुलं काय, खरं हां, प्राण्यांना सुद्धा अशी प्राणी देवाने हे सुद्धा. दिली. प्राणी कधीही अशा हां, प्रकारचं अजीर्ण झालं, की पटकन उलटी की करतात. पटकन उलटी काढतात किंवा ओकून टाकतात. किंवा बरं वाटलं नाही प्राण्यांना सुद्धा, हो, तर ते खाणं बंद करतात. बंद म्हणजे करतात. तर ही इन्स्टिंक्ट आहे ना एक ही प्रकारची. इन्स्टिंक्ट आहे. आता एक म्हणजे या ठिकाणी मला आठवतं, की परत काही 6, 7, 8 वर्षांपूर्वी अ, मध्ये पाईल्स आणि फिशर्सचा त्रास मला स्वतःला सुद्धा झाला होता. हो. आणि तो खूप 6 महिने असा 6-7 महिने तो चालू होता. हं. म्हणून डॉक्टरकडे गेलो. मग एका डॉक्टरने सांगितलं, "बाबा सर्जरी करून घे." हो. मी म्हटलं, "सर्जरी तर मला काही करायची नाही." मग एका आयुर्वेद वैद्य त्यावेळेला भेटले होते. तर त्यांनी पंचकर्म केलं होतं. आणि ते पंचकर्म त्यांनी त्यावेळेला बस्ती दिली होती. तर हं, तुम्ही बस्तीबद्दल आता सांगालच. हं, पण ते पंचकर्म झाल्यावर पहिला फायदा जो झाला तो वजन एकदम कमी झालं. स्किन एकदम क्लिअर झाली. हं. असं लाईट वाटायला लागलं हो. शरीरामध्ये.
पण ती पूर्ण क्रिया 10-12 दिवस कंटिन्यूस चालू होती. हो. तर त्यावेळेला ती बस्ती का दिली असेल? पण थोडंसं याचं जे काही क्रम आहे ना, त्या हां. क्रमानुसार बस्ती म्हणजे इनिमा. इनिमा हां. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हां. बोलीभाषेत तर त्याला इनिमाच म्हटलं जातं. हां. फक्त म्हणजे मी नंतर त्याच्याविषयी एक्सप्लेन करीन की बस्ती म्हणजे इनिमा असं नव्हे. हं. म्हणजे हा त्याचा एक ट्रान्सलेटरी वर्ड होऊ शकतो, हां. पण त्याचं ॲक्च्युअल मिनिंग नाही. बरं. ओके. तर खरं तर वमन झाल्यानंतर दुसरी जी गोष्ट येते ना, ती खरं तर विरेचन येते, क्रमानुसार सांगायचं झालं तर. हं. हं. कारण आपण जर वरून खालपर्यंत येतोय, हो. तर वमन हे जठरामध्ये आणि खालच्या भागामध्ये काम करतं आतड्याच्या. हं. विरेचन हे बेसिकली ज्याला मी पश्चिमानाशय ग्रहणी म्हणतो, त्याच्यामध्ये आणि पक्वाशय या भागामध्ये काम करतं. म्हणजे दुसरा भाग आहे तो विरेचन खरं तर. तो पूर्ण करून मग बस्तीकडे म्हणजे लूज मोशन. लूज मोशन, हां. पर्गेशन. हं. म्हणजे वमन इज एमेटिक थेरपी हं. हं. आणि विरेचन हे पर्गेशन हं. किंवा लूज मोशन्स. हं. आता कसं आहे की वमन ही गोष्ट म्हणजे कफ आणि पित्त बाहेर काढते. हं. विरेचन ही गोष्ट तुलनात्मक जास्तीत जास्त प्रमाणात पित्त, वात आणि कफ या तिन्हीवर काम करते, विशेषतः पित्तावरती काम करते. हं. त्याच्यामध्ये परत असंच आहे की रोगाचं बल बघून हं. जसं कफाच्या विकारांवरती हं. वमन काम करतं, तसं हं. पित्ताच्या विकारावरती विरेचन काम करतं. हं. आपण मगाशी बोललो तसं जुनाट सर्दीचा प्रकार असेल, हं. अस्थमाचा प्रकार असेल, हं. पचनाशी संबंधित विकार असतील, हं. त्वचेचे आजार असतील, हं. कुठल्याही स्वरूपाचे मानस विकार असतील, हं. त्यानंतर कुठल्याही स्वरूपाचं शरीरामध्ये रक्त तयार होण्यासंबंधीची पांडू ज्याला म्हणतात, अशा स्वरूपाच्या अशा अनेक प्रकारच्या आजारांमध्ये हं. मेनली आपण वमनाचा विचार करतो. हं. विरेचन हा विचार आहे तो हं. एक्सक्लुझिव्हली हं. रक्ताचे जे आजार आहेत ना, हं. ब्लड डिस्क्रॅसियाज किंवा हं. ज्याच्यामध्ये रक्त खराब झालंय, हं. त्याच्यामध्ये पित्त हे रक्तामध्ये वाढलंय, हं. अशा गोष्टींसाठी केलं जातं. सर्व हं. प्रकारचे स्किनचे आजार, हं. सोरेसिस सारखा आजार, एक्झिमा सारखा आजार, हं. सतत तोंड येण्यासारखा प्रकार, हं. त्याच्यानंतर रक्त खराब झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये येणारे प्रॉब्लेम्स, हं. असे सारे जे काय किंवा तुम्ही मगाशीच बोलला तसं पाईल्स फिशर सारखी गोष्ट, हं. हं. या सगळ्या गोष्टींसाठी खरं तर विरेचन वापरलं जातं. बरं. ओके. तर त्याच्यामध्ये विरेचन वापरताना सुद्धा व्यक्तीच्या तक्रारीनुसार तीक्ष्ण, मृदू आणि मध्यम अशा स्वरूपाचं विरेचन वापरलं जातं. हं. म्हणजे डिपेंडिंग अपॉन हाऊ मच लूज मोशन्स द पर्सन कॅन सस्टेन, सस्टेन. त्याच्यानुसार त्याचा वापर केला जातो. ऑफकोर्स की त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा स्नेहन, तूप प्यायला दिलं जाणं, हं. बाहेरनं तेलाचा मसाज करणं, हं. स्टीम करणं, हं. हे सगळं केलं जातं आणि मग विरेचनाचं औषध दिलं जातं. हं. तर विरेचन हा उपक्रम अत्यंत फलदायी, हं. अतिशय उपयोगी पडणारा असा प्रकार. त्यामुळे विरेचन करावं. आणि खरं सांगायचं झालं तर बस्ती ही गोष्ट एकटी करता येतेच, हं. पण विरेचन नंतर बस्ती केल्याचे फायदे जरा जास्त होतात, असा आमचा व्यवहारातला अनुभव आहे. म्हणजे 2 कर्म एकत्र सुद्धा हा केले एकत्र जाऊ नव्हे खरं तर, हां. वन बाय वन असं करता येईल. One by म्हणजे one. पहिल्यांदा विरेचन करून घ्यावं शकतात. हं. आणि मग त्यानंतर बस्ती असं करता येऊ शकतं. हां. असं एरंडेल तेलाबद्दल तुम्ही मागच्या एका एपिसोडमध्ये हो. बोलला होतात हो. आणि एरंडेल तेल म्हणजे गरम असतं, हेवी असतं, हो. तुम्ही सांगितलं होतं. हे एरंडेल तेल घेतल्यानंतर सुद्धा हो, ऑटोमॅटिक विरेचन होतं का लोकांमध्ये? कारण की होतं ते ना. गरम असतं म्हणून. होतं आणि होतं. परत जसं सूक्ष्म वमन, लघु वमन सांगितले ना, हं. तसं हे विरेचन हं. ज्याच्यामध्ये पूर्वकर्म केलेलं नाहीये, हं. काय कुठल्याही प्रकारचं पूर्वकर्म न करता हं. ही कोष्ठशुद्धी झाली, हं. देहशुद्धी नाही. हं. हं. ज्यावेळी आपण नुसतं पाणी पिऊन वमन करतो, हं. ती कोष्ठशुद्धी, हं. देहशुद्धी नाही. हं. आपण देहशुद्धीसाठी वमन करणार असतो तर त्याला शास्त्रोक्त पंचकर्मातलं शास्त्रोक्त वमन केलं करायला पाहिजे. पाहिजे. तसंच जर समजा तूप पिऊन, शेक घेऊन आपण लूज मोशन व्हायचं कुठलं औषध घेणार असतो तर ती देहशुद्धी झाली. बरोबर. इथं मात्र एरंड तेल नुसतं पिऊन तुम्ही लूज मोशन करताय, हो. तर ही देहशुद्धी नाही, बरं. ही फक्त कोष्ठशुद्धी. कोटा फक्त तुमचा क्लीन झाला. ओके. अशा म्हणजे स्वरूपाचं हे राहतं. धातू वगैरे जे आहेत ते स्वच्छ होतीलच असं नाही. असं नाही, त्याच्याने. काही प्रमाणात होतील, ओके. पण पूर्ण अंशाने नाही. पण म्हणूनच असं मगाशी डोक्यात चाललं होतं, की जेव्हा जे तुम्ही तूप खायला सांगता हो. किंवा तुपाने तुम्ही जे पूर्वकर्मामध्ये सगळे हो. टॉक्सिन्स जे आहेत ते शाखेतनं तुम्ही कोष्ठामध्ये आणता असं म्हटलं. हो. म्हणजे ब्रांचेसमधनं त्या झाडासारखं चॅनलमध्ये आपण हे main. केलं तर चॅनलमध्ये सगळं आणता हो. असं म्हणलं. हो. तर फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स मधला जो फॅट आहे हो. त्याला किती महत्व आहे असं वाटतंय, ते तुम्ही क्लिअर करा. की
रोजच्या रोज तूप खाल्ल्याने किंवा 15 दिवसातनं एकदा एरंडेल तेल प्यायल्याने हो किंवा अजून असे काही घटक असतील हो त्याच्यानी आपण त्या शाखेतनं कोष्टामध्ये कायमस्वरूपी आणत असतो. 100%. कसं आहे माहिती आहे का, की तुमच्या शरीरामध्ये वाताची गती जी आहे ना, हम्म, तिला संतुलित ठेवण्यासाठी हम्म, आणि या शाखेतनं दोषांना कोष्ठात येण्यासाठी हम्म, जे विशंदन सांगितलंय, हम्म, ते विशंदन आणि मार्दव हम्म, तुमची स्रोतसं, तुमचे चॅनल्स हे सतत सॉफ्टनिंग कंडिशनमध्ये राहायला पाहिजेत. हम्म, ते जर हार्डनिंग कंडिशनमध्ये राहिले ना, हम्म, तर द मुवमेंट ऑफ द थिंग्ज मुव्हिंग हम्म, ह्याला एक प्रकारचं ऑब्स्टॅकल क्रिएट होतं. हम्म, म्हणून शास्त्र असं सांगतं, हम्म, की तुम्ही या गोष्टी जर सातत्यानं करत राहिला, हम्म, तर तुमच्या स्रोतसांना एक मार्दव राहतं हम्म, आणि त्यामुळे तुमच्या दोषांची जी क्रिया आहे ती हम्म, जास्त चांगल्या प्रकारची राहते. चांगली होते. म्हणून कसं आहे खरं तर, की तुम्ही मगाशीच एक गोष्ट बोललात आणि आपला विषय त्याच्या पुढे थांबला. केरळमध्ये सगळ्यात जास्त लोक जातात. हम्म, हम्म, याचं कारण असं, हम्म, की केर हा हम्म. शब्दच नारिकेलावरनं आलेला आहे, हम्म, की जिथं नारळाची झाडं खूप आहेत हम्म. असा देश. हम्म. गॉड्स कंट्री म्हटलं होतं त्याला. गॉड्स कंट्री. आता विचार करा ना, की तिथं नारळाची झाडं खूप आहेत, म्हणजे त्याच्यापासून ते खोबरेल तेल निघतं आणि तिथं तेलाचा प्रचूर वापर केला होतो. त्यामुळं लोकांमध्ये एक गैरसमज आहे, आपण त्याच्याविषयी नंतर बोलणारच आहोत, की नुसतं स्नेहस्वेदन म्हणजे मसाज अँड स्टीम घेणं हे लोकांना काही वेळा पंचकर्म वाटतं. हा बरोबर. तर आम्ही लोकांना काय म्हणतो, की तुम्ही आपण दिनचर्येचा जसा एपिसोड बघितला, अभ्यंगम आचरेत नित्यम शास्त्रादेश आहे. अभ्यंग नित्य आचरणात आणला पाहिजे, बरोबर हे शास्त्राचा आदेश आहे, बरोबर. की तुम्ही रोजच्या रोज किमान आठवड्यात एकदा तरी अंगाला तेल लावा. जे शरीर देवाने तुम्हाला वापरायसाठी दिलंय त्याचं सर्व्हिसिंग करण्यासाठी तुम्ही पंचकर्म नाही केलं तरी चालेल. हो, करेक्ट. ऍटलीस्ट अंगाला तेल लावा. मग डायरेक्ट आयुर्वेदिक सर्जरी करायच्या आधी हो. जे आपण आता बोललो की तुम्ही हो. पाण्याने वमन करताय हो किंवा रोजच्या रोज थोडं तूप ठेवताय खाताय हो किंवा एरंडेल तेल हो किंवा स्वेदनचे तुम्ही 10 प्रकार सांगितले तसे प्रकार. किंवा मसाज आणि स्टीम हो म्हणजे पण हे मी ऑब्झर्व केलंय बरं का हं. की समजा महिन्यातनं एकदा नियमितपणे मसाज घेतला हो आणि स्टीम त्याच्या जोडीला घेतली हो तर आधी जी मनाची जी चिडचिड होत असते किंवा असह्य ताण येत असतो तो नक्की तो कमी होतो. सडनली कमी होतो नक्की कमी आणि होतो. तो महिनाभर त्याचा इफेक्ट टिकतो. 100% होतो. अगदी. तर असं काय होतं त्या मसाज आणि जेव्हा आपण स्टीम घेतो मुळातच कारण की एक ते सुद्धा पंचकर्मामध्ये तुम्ही हो करताच. हो मुळातच एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की आपल्या शरीरातलं कोरडेपणा घालवून हम्म, आपल्याला 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. हम्म, एक स्नेहाचा ओलावा पाहिजे, हम्म. मायेची ऊब पाहिजे. हम्म, हम्म, स्नेहाचा ओलावा म्हणजे मसाज आहे, हम्म. मायेची ऊब म्हणजे स्वेदन आहे, स्टीम आहे. हम्म, हम्म, ह्या 2 गोष्टी माणसाला स्टेबल ठेवतात. हम्म, माणसाला कोणाचा स्नेहच नसेल, नात्यातला गोत्यातला, हम्म, तरी हम्म, माणसाची चिडचिड होते. हम्म, आणि कुणाची मायेची ऊब नसेल आपल्या जवळच्या लोकांची, हम्म. म्हणजे माणूस हा सोसायटीतला एक घटक आहे, करेक्ट. जे ब्रह्मांडात आहे पिंडात आहे, लक्षात घ्या ना. अगदी बरोबर. त्यामुळे तो स्नेहाचा ओलावा पाहिजे आणि ती मायेची ऊब पण पाहिजे. हम्म, तर ह्या 2 गोष्टी ह्या आपोआपच तुमच्या शरीरातलं वात नॉर्मल ठेवायला मदत करतात. हम्म, तुमच्या शरीरातला एकदा वात चांगला राहिला ना, म्हणून एक शास्त्रवचन आहे, कफ पंगू, हम्म, पित्त पंगू, पंगव मला धातवा, हम्म, वायुना यत्र नियंते तत्र गच्छन्ति मेघवत. हम्म, शरीरात कफ पांगळा आहे, पित्त पण पांगळे, हम्म. वायू त्यांना कुठे कुठे घेऊन जाईल त्याच्यावरती ते काम करतात. म्हणजे वायू सर्वात महत्वाचा. वायू सगळ्यात महत्वाचा. तुम्ही हम्म, वायूला जपलं पाहिजे. हम्म, वायूला जपायचं जर असेल हम्म, तर शास्त्रकर्त्यांनी योग, प्राणायाम, हम्म, त्यानंतर तूप पिणं, शेक घेणं ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर हम्म. वायू हा एलिमेंट अतिशय महत्वाचा आहे. आपला पुढचा मुद्दा जो बस्तीचा आहे तो वायूवरतीच आहे खरं तर. हो बसती मग. हा हम्म, तर तुम्ही मगाशी जे म्हटलात की बस्ती उपचार घेतला, आणि तर हम्म. खरं सांगायचं झालं तर हम्म, बस्ती हा सर्वात निर्धोक उपाय, तुलनात्मक. हम्म, म्हणजे लोक बऱ्याच वेळा वमनाला घाबरतात, हम्म, कारण ऐकलेलं असतं की वमन करताना काहीतरी त्रास झाला हम्म, किंवा खूप प्रमाणात थकवा आला, हम्म, अनेक प्रकारच्या अनुभवानुसारच्या समजुती व्यवहारात प्रचलित होतात. हम्म. विरेचन केल्यानंतर खूप जुलाब झाले, हम्म, खूप गळाठा झाला, डिहायड्रेशन झालं हम्म, आणि मग हातपाय गळून गेल्यासारखे झाले. हम्म, त्यामुळे वमन विरेचन ही गोष्ट जी आहे ना, हम्म. त्याला पेशंट पण आणि वैद्य पण हम्म. हे फार सहज करत नाही. बरोबर. खूपच सुपरवाइज्ड केली जाणारी प्रोसिजर आहे. बरोबर.
सगळ्याच पंचकर्माच्या प्रोसिजर ह्या सुपरवाइज प्रोसिजर आहेत खरं तर. ह्या 2 सगळ्यात जास्त. त्यानंतर येणारा जो बस्ती प्रकार आहे, त्या बस्तीचे 2 प्रकार आहेत. म्हणजे मी नेहमी सगळ्यांना एक उदाहरण देतो की तुम्ही गाडीची सर्व्हिसिंग करता. का करता? तर तुमच्या इंजिनमध्ये, कार्बोरेटरमध्ये कचरा गेलेला असतो. आणि मग सर्व्हिसिंग करताना कशी गाडी केली जाते, तर पहिल्यांदा सगळं सर्व्हिस स्टेशनला गेल्यानंतर प्रेशरनी गाडी धुतली जाते. बरोबर. अगदी सगळीकडे असलेले जे काही कचरा आहे तो काढला जातो. ते सगळं काढल्यानंतर लगेच ठेवून दिलं जात नाही. ते सगळे कोरडी गाडी झाल्यानंतर ऑइल सोडलं जातं आतमध्ये. कारण सगळे व्हील्स वगैरे सगळे जेव्हा ऑपरेट होतात त्याला लुब्रिकंट इफेक्ट लागतो. आपलं शरीर सुद्धा एक व्हेकल आहे. आपल्या सुद्धा इंजिनमध्ये आणि कार्बोरेटरमध्ये कचरा गेलेला असतो. आपण तो कधीच काढत नाही, पण आपल्याला ॲव्हरेज तर चांगलं पाहिजे असतं. बस्ती हे त्या प्रकारचं पंचकर्म आहे. म्हणजे तुम्ही हे सगळे दोष बाहेर काढण्याचा एक काढा बस्ती, ज्याला निरुह बनतात, आणि तो देऊन पूर्ण तुमच्या केसांच्या मुळापासून ते नखापर्यंत जेवढे दोष आहेत ते काढा बस्तीमध्ये क्लीन केले जातात. आणि एक दुसरा आहे तो तेल बस्ती, म्हणजे मात्रा बस्ती किंवा अनुवासन बस्ती म्हणतात त्याला. राहणारा बस्ती, आतमध्ये राहील तो बस्ती. झाडाच्या मुळाशी पाणी टाकलं की फांद्यांपर्यंत कसं जातं, तसं त्या ठिकाणी ऑइल सोडलं की ते त्या ठिकाणाहून बॉडी ॲब्सॉर्ब करतं, ते सर्क्युलेट होत सगळ्या शरीरामध्ये फिरतं. ओके, याला म्हणतात बस्ती. त्यामुळे एक इव्हॅक्युएंट इनिमा म्हणजे क्लीन करणारा, आणि एक रिटेन्शन इनिमा तो राहणारा, आतमध्ये राहणारा. त्यामुळे इनिमा आपण जे व्यवहारात बघतो, सोप वॉटर इनिमा, वॉर्म वॉटर इनिमा, हा फक्त तेवढ्या भागापुरता काम करतो. इथे तसं नाही. इथे परत पूर्वकर्म पण आहे, म्हणजे मसाज करायचा आहे, स्टीम घ्यायची, मग बसती आहे. अमेरिकेमध्ये किंवा पाश्चात्य देशामध्ये एनिमाचे क्लिनिक्स आहेत. हो, तुम्हाला माहितीच असेल. आणि त्या एनिमाच्या क्लिनिक्समध्ये तुम्ही जाऊन तुमची बस्ती घेऊन, म्हणजे ऑफकोर्स तिथे डॉक्टर असतो, तो डॉक्टर बस्ती देतो, एनिमा देतो, आणि मग म्हणून त्याला कोलोन थेरपी म्हटलं जातं. कोलोन थेरपी. कोलोन थेरपी. तर ते कोलोन थेरपी जी आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक असा आहे की कोलोन थेरपीमध्ये फक्त कोलोन क्लीन केलं जातं. काय इथे मसाज आणि स्टीम करून सगळे दोष शाखेतले कोष्ठात आणले जातात आणि मग बाहेर काढले जातात. सो ही मुळातच पूर्ण शरीरावरती काम करणारी बस्ती ट्रीटमेंट आहे. आणि कोलोन थेरपी ही फक्त कोलोनिक क्लिन्झिंग अशा स्वरूपाचं आहे. पण मग बस्ती किंवा या पंचकर्माच्या वेगवेगळ्या कर्मांमुळे वेट लॉस का बरं होतो? म्हणजे तो आता बाय प्रोडक्ट झाला, पण वजन एकदम कमी होतं आणि एकदम ताजंतवानं वाटतं. का बरं असं? त्याला दोन तीन कारण आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे प्लॅन डाएट. युजली आम्ही कुठल्याही पंचकर्म करताना काय खायचं नाही ते सांगतो. त्यामुळे आपण डे टू डे लाईफमध्ये जे कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध न बाळगता खात असतो ना, ते त्यावेळी रिस्ट्रिक्ट होतं. म्हणून पहिलं वेट लॉसवर तिथं कात्री बसते. दुसरं मसाज आणि स्टीम याच्यामध्ये जो घाम येतो त्या घामातनं किंवा जे तूप आपण पितो ते तूप पिल्यानंतर जे दोष येतात कोठ्यामध्ये, आणि मग सुरुवातीलाच जे बाहेर जायला लागतं, ते टॉक्सिन जे बाहेर जायला लागतात, त्याचा व्हॉल्यूम शरीरातला कमी होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही बस्ती घेता आणि काढा बस्ती घेऊन दोष निघून जातात, या सगळ्या प्रकारामध्ये एक काही प्रमाणातला वेट लॉस हा अपेक्षित असतो. ओके, म्हणजे डाएट रिस्ट्रिक्शन, स्टीम प्लस बस्ती, याचा हे कलेक्टिव्ह मीन म्हणून वेट लॉस झालेला बऱ्याच वेळा असतो. आता झालं वमन झालं, विरेचन झालं, बस्ती झाली. आता पण पंचकर्म आहेत, म्हणजे अजून 2 कुठले मग? आता या बस्तीचा फक्त सांगतो की बस्ती हा उपक्रम खरं तर सर्व प्रकारच्या आजारांमध्ये केला जातो. विशेषतः वाताच्या आजाराचा हा उपक्रम आहे. वातात जे काही आजार आहेत सगळे, म्हणजे मणक्याचे आजार असू देत, सांध्यांचे आजार असू देत, स्पॉन्डिलोसिस सारखा प्रकार, त्याच्यानंतर अर्थरायटिस सारखा प्रकार, याच्यामध्ये स्त्रियांचे विविध प्रकारचे आजार जे आहेत, इन्फर्टिलिटी सारखा प्रकार आहे काय, त्यानंतर स्पर्म रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्यामध्ये हा बस्ती नावाचा प्रकार वापरला जातो. बस्ती म्हणजे अजून पोटभेद आहेत खरं तर. अजून एक उत्तर बस्ती नावाचा प्रकार, ज्याच्याविषयी आपण बोललो नाही, पण मी थोडक्यात सांगून टाकतो कारण मी त्याच्यावरती काम करतो म्हणून सांगतो. उत्तर बस्ती या गोष्टीचा अर्थ असा आहे की जी बस्ती ही पुरुषांच्या मूत्राच्या भागामध्ये किंवा शुक्राच्या भागामध्ये दिली जाते. म्हणजे मूत्राशी रिलेटेड, मूत्र विकारासंबंधी जे आजार असतात, स्ट्रिक्चर युरेथ्रा सारखा प्रकार असेल किंवा न्यूरोजेनिक ब्लॅडर सारखा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये लघवीशी संबंधित तक्रारी बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये लघवीच्या जागेतनं जे औषध सोडलं जातं, नो डाऊट की हे इतकं सोपं नाहीये. अनेक प्रकारचे उपचार ज्यावेळी फेल जातात त्यावेळी हा उत्तर बस्ती नावाचा प्रकार
किंवा बऱ्याच पुरुषांमध्ये स्पर्म रिलेटेड प्रॉब्लेम असतात, त्यांना कशानेच फायदा होत नाही, पण उत्तरबस्तीने चांगला फायदा होतो, असं प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतं. त्याच्यात त्या भागातनं औषध सोडलं जातं. आणि स्त्रियांच्यामध्ये ट्युबल ब्लॉक असेल किंवा एंडोमेट्रियम मधल्या काही प्रॉब्लेममुळे प्रेग्नन्सी राहत नसेल, रिपीटेड प्रेग्नन्सी लॉस असेल, रिपीटेड ॲबॉर्शन्स असतील, किंवा अनेक वेळा IVF करून सुद्धा प्रेग्नन्सी राहत नसेल, तर अशामध्ये एक उत्तर बस्ती नावाचा प्रकार केला जातो. तर उत्तर मार्गाने दिला जातो किंवा वेगळ्या मार्गाने दिला जातो म्हणून, किंवा बस्तीतला एक श्रेष्ठ प्रकार म्हणून जो त्याचा उल्लेख केला जातो. तर असं उत्तर बस्ती एक प्रकार आहे आणि तो आजकाल खूप प्रचलित झाला आहे खरं तर. कारण तुम्ही बघाल तर इन्फर्टिलिटीचा ओव्हरऑल हे खूप वाढला आहे आणि लोक अनेक ठिकाणी जाऊन IVF, सरोगसी असे प्रकार वापरतात. कधी कधी ते सुद्धा फेल गेल्यानंतर दुसरा काहीच ऑप्शन राहत नाही आणि म्हणून मग लोक असा ऑप्शन बघत असतात. त्याच्यामध्ये एक उत्तर बस्ती हा एक प्रकार म्हणून आपण एक हा पूर्ण करावा म्हणून सांगितलं. अजून मुद्दाम दर्शकांना किंवा जिज्ञासू लोकांना माहीत असावं म्हणून सांगतो की या प्रकारामध्ये आजकाल रक्ताचे आजार जे काही खूप वाढलेत, त्याच्यामध्ये एक अप्लास्टिक ॲनिमिया, त्यानंतर मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम नावाचा एक प्रकार आहे, MDS नावाचा प्रकार, सतत रक्त कमी होणं, पुन्हा पुन्हा रक्त भरायला लागणं. तर अशा प्रकारामध्ये एक क्षीरघृत बस्ती नावाचा प्रकार आहे, दूध आणि तुपाचा इनिमा. तर दूध आणि तुपाचा इनिमा म्हणजे औषधी दूध तयार करायचं, औषधी तूप घ्यायचं आणि त्याचं संडासच्या मार्गातून द्यायचं. तर देवाची आपल्या सर्वांवर खूप कृपा आहे खरं तर, की ज्यावेळी तोंडाने चालणारा मार्ग कमी होतो त्यावेळी संडासच्या भागातला मार्ग हा जास्त काम करतो असं शास्त्रात बघायला मिळतं. जर तोंडाने दिलेली औषधं काम करत नसतील तर नुसतं दूध आणि तुपाचा इनिमा दिला की तिथनं ते सगळं ॲब्सॉर्ब होतं आणि बोन मॅरोपर्यंत जाऊन शरीरामध्ये रक्ताची निर्मिती व्हायला ते मदत करतं. त्यामुळं अनेक पेशंट्स जे सर्व प्रकारचे उपचार घेऊन थकलेत, अशा लोकांना असा उपचार केला तर मी मुद्दाम बस्तीचा एक भाग आपला चाललाय आणि हे माहीत असावं. बऱ्याच वेळा ह्या बस्ती लोकांना तितक्याशा माहीत नसतात, पण त्याचा खूप चांगला उपयोग हा अनेक रुग्णांमध्ये बघायला मिळाला. आता हे झाले आपले पहिले 3 वमन, विरेचन, बस्ती. पुढचा जो येतो तो येतो नस्य. तर नस्य नावाचा जो पंचकर्मातला प्रकार आहे की ज्याच्यामध्ये नाकात औषध सोडून नाकात डोक्यात असणारे जे दोष आहेत, नुसतं डोक्यातच नाही तर नाक, कान, डोळे, मान, गळा, तोंडात असे मानेच्या वरती जेवढे अवयव आहेत त्यांच्यामध्ये साठलेल्या दोषांना बाहेर काढणं यासाठीचं सांगितलेलं नस्य. खरं तर याला शुद्धीच्या प्रकारातलं ॲप्रोप्रिएट वर्ड आहे शिरोविरेचन. शिरस्थ दोषांना विरेचन स्वरूपात म्हणजे बाहेर काढून टाकणं. त्यामुळे नस्याचे 2 प्रकार आहेत, एक शोधन नस्य आणि दुसरा शमन नस्य मेनली. तर त्यामुळे काही विशिष्ट प्रकारचे ड्रॉप्स वापरून हे नाकात औषध टाकून दोष बाहेर काढणं. आपल्याला माहिती पूर्वीच्या काळी तपकीर ओढायचे किंवा नख शिंकणी वापरायचे. नाकात सोडलं की भासाभस शिंका यायच्या आणि भरपूर प्रमाणात नाकातनं पाणी येऊन ते बाहेर येऊन जायचं. पण मग नस्याच्या केसमध्ये सुद्धा असंच काही होतं ते औषधं दिल्यानंतर? हो, म्हणजे नस्यामध्ये म्हणून सांगतो 2 प्रकार आहेत. एक तर नाकात तेल घालणं किंवा तूप घालणं, किंवा एक प्रधमन नस्य नावाचा प्रकार आहे ज्याला मापन नस्य असं पण म्हटलं जातं. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या पावडर्स, वेखंडाची पावडर आहे किंवा पिंपळीची पावडर आहे, त्रिकटूची पावडर आहे, तर त्या नाकाने सुंगायला सांगायचं आणि सुंगल्यानंतर सगळं इरिटेशन होतं आणि इरिटेशन होऊन सगळ्या डोक्यात साठलेला कफ कमी होतो. आता साधारणतः हे अनेक प्रकारचे डोकेदुखीचे प्रकार, मायग्रेन सारखे प्रकार, कानाचे आजार, डोळ्याचे आजार, नाकाचे आजार, नाकाने वास न येणं, कानाने ऐकू न येणं, जिभेने चव न कळणं, मान वारंवार आखडणं, डोक्यामध्ये अनेक प्रकारच्या फुटकुळ्या होणं किंवा स्काल्पमध्ये सोरियासिस सारखा प्रकार होणं, किंवा कधी कधी काही लोकांच्यामध्ये नाकामध्ये ज्याला एक ॲट्रॉफिक रायनायटिस नावाचा प्रकार सांगितला आहे, एक प्रकारचा सर्दीचा, जंत होणं, किडे होणं, असं कृमी जे सांगितलेत, अशा अनेक प्रकारच्या आजारांमध्ये हे शिरोविरेचन नस्य नावाचा प्रकार सांगितला आहे. आणि प्रॅक्टिसमध्ये मुद्दाम तुम्ही केस स्टडी मला म्हटलात या निमित्तानं आपण बोलूयात म्हणून सांगतो की इतका उपयोग आहे या गोष्टीचा. माझे एक ओळखीचे गृहस्थ होते आणि त्यांच्या एका नातेवाईकाला डोकेदुखीचा खूप त्रास होता. किती त्रास तर डोकं भिंतीवरती आपटून घ्यावंसं वाटायचं. बापरे. आणि ते परभणी, हिंगोली परभणीचे तिकडे राहत होते. तर कुठल्याही उपायांनी ते बरं होईना म्हणून शेवटी डोकं दुखतंय थांबत नाही म्हणून ॲनेस्थेशिया द्यायला लागला. इतकी डोकेदुखी, म्हणजे कन्व्हेन्शनल डोकेदुखीसाठी असणारी सगळी औषधं वापरून झाली आणि ते थांबायला तयार नाही.
माझ्याशी बोलणं झाल्यानंतर माझी अगदी सुरुवातीची प्रॅक्टिस होती आणि माझ्याशी बोलल्यानंतर मी त्यांना म्हटलं पुण्यात घेऊन या. तर पुण्यात आणणं अशा अवस्थेत पण इतकं अवघड होतं की कसंबसं पुण्यात आणलं गेलं. मी बघितलं औषध देऊन पण इतका फायदा होत नाही, म्हणून मी म्हटलं की मला असं वाटतं की हे रक्ताच्या खराबीमुळं ऑफकोर्स की इतकं डोकं दुखतंय म्हटल्यानंतर सर्व स्कॅन झाले होते. MRI झाला होता, CT झाला होता, MR एन्जिओ झाला होता, सगळं झालं होतं. आणि त्यांना सांगितलं होतं की हा एक अतिशय टोकाच्या लेवलवरचा मायग्रेन आहे आणि याला जी काही औषधं आहेत ती औषधं ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. आणि तो खूप म्हणजे ओक्साबोक्सी रडायचा, ओरडायचा, इतकं ते प्रचंड दुखणं होतं. आयुर्वेदशास्त्रामध्ये सुरुवातीचीच प्रॅक्टिस असल्यामुळं माझ्यासाठी हे चॅलेंज होतं. फक्त एक वाक्य मला माहित होतं, नासा ही शिरसोद्वारम. नाक हे डोक्यात जाण्याचा एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजाचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि अभ्यास करताना, शिकताना असं बघितलं होतं की एक विशिष्ट प्रकारचं औषध सांगितलंय शास्त्रामध्ये, घृत कुंकुम शर्करानस्य. म्हणजे तूप, कुंकुम म्हणजे केशर, आपण जे केशर वापरतो ना ते, आणि साखर, खडी साखर, घृत कुंकुम शर्करानस्य. तर ते खूप चांगलं काम करत असं माहीत होतं. पेशंट इथं आल्यानंतर त्यांना मी माझ्याकडं दवाखान्यात यायला सांगितलं. ते मला प्रॅक्टिसची सुरुवातीचीच काळ असल्यामुळं वेळ बऱ्यापैकी असायचा. त्यामुळं शास्त्रोक्त मसाज करून, शास्त्रामध्ये सुद्धा नस्य नुसतं नाकात औषध टाकलं आणि झालं नसते असं नाहीये. परत आपण जे घरी नेझल ड्रॉप्स टाकतो नाकामध्ये, नेझिवियॉन किंवा ऑट्रिविन सारखे, दॅट इज नॉट नस्य. शास्त्रातलं नस्य काय आहे, तर तुम्ही कपाळ, मान, चेहरा याला चांगला मसाज करा, तिथले दोष हलवा, परत शाखा कोष्ठगती, तिथल्या शाखेतले दोष सगळे कोष्ठात येतील असं बघा. शेक द्या थोडासा, तापस्वेद, हिटिंग पॅडनी, हॉट वॉटर बॅगनी, तव्यावर फडकं ठेवून असं शेका. चांगलं हे शेकून झालं, तिथले दोष मोकळे झाले की मग नाकात औषध सोडा. त्यात परत ड्रॉप्स टाकण्यावरून त्याचे प्रकार आहेत, मर्शनस्य आणि प्रतिमर्शनस्य. भरपूर प्रमाणात ड्रॉप टाकणे याला मर्श म्हणतात आणि रोज 2 ड्रॉप टाकणे याला प्रतिमर्श म्हणतात. म्हणजे दिनचर्येतलं जे नस्य आहे ना, रोज नाकात औषध लावणं, त्याला प्रतिमर्शनस्य म्हणतात. ते काय तुम्ही कधी करू शकता, त्याला वेळ, काळ, स्थळ बंधन नाही काय. मर्शनस्याला मात्र शास्त्रोक्त विधीच करायला पाहिजे, जो म्हणजे पंचकर्मातला. येस. मग ते मी पंचकर्मातलं ते घृत कुंकुम शर्करानस्य त्यांना केलं. 20 वर्षात त्याचं डोकं दुखलेलं नाही. हो. म्हणजे खरं तर त्यावेळी जे काही डोकं दुखायचं थांबलं, तर त्यांनी मला विचारलं की हे काय केलं तुम्ही नक्की, असं काय उपचार आहे की इतके सगळे MRI झाले, एवढं सगळं उपचार झाले, कशाने डोकं थांबलं. हे फक्त म्हणजे पंचकर्म हे अशा प्रकारचं आयुध किंवा अशा प्रकारचं शस्त्र आहे की तुम्ही ते जर योग्य काळात वापरलं तर त्याचा मिरॅकल वाटावं ना. पण इतकं सुद्धा विकोपाला जाण्याची गरज नाही ना. म्हणजे मगाशी आपण एपिसोड सुरुवात केला त्यावेळेला मी जे एक्झाम्पल दिलं ते 35 ते 55 वर्षाच्या व्यक्तीचं, की जे म्हणजे सगळं ठीक चाललंय, काहीतरी आजार आहे, सगळे रिपोर्ट्स काढले, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, पण असं फ्री वाटत नाहीये, काही ना काहीतरी त्रास चालू. जसं तुम्ही आता म्हणला की MRI केला, ब्रेन स्कॅन केला, सगळं नॉर्मल, पण मग डोकं का दुखतंय. मग अशा केसेसमध्ये एक जण जाऊन म्हणू शकतो ना की बाबा आपण आयुर्वेदाची आता म्हणजे काय म्हणा मदत घेऊया. मग त्याच्यात पंचकर्म होऊ शकतं. एक गोष्ट कशी माहितीये का, मी नेहमी उदाहरण सांगतो की आपल्यावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले. त्यामुळे आपल्यावरती इंग्रजांचा, मॉडर्न सायन्सचा इतका मोठा पगडा आहे की अॅक्यूट आणि इमर्जन्सी म्हटलं की आपल्याला ॲलोपॅथी शिवाय काय आठवत नाही. पहिली गोष्ट ही आहे. त्यामुळं दुसरी गोष्ट काय आहे की इतकं प्रचंड दुखतंय, जरी हे क्रॉनिक आजार असला त्याच्यामध्ये इतका अॅक्यूट प्रकार येतोय, तर लोकांच्या डोक्यात असंच असतं की ज्या अर्थी इतकं भयंकर दुखतंय त्या अर्थी या भयंकरपणाला फक्त ॲलोपॅथी हेच औषध आहे. बरोबर. काय आपण आपल्या जनमानसातली ही प्रतिमा थोडीशी पुसून टाकून अशा गोष्टींमध्ये सुद्धा आयुर्वेदासारख्या शास्त्राची मदत होऊ शकते. करेक्ट. हे आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर. अर्थातच असं आहे की मी नेहमी असं म्हणतो की एकदा एक अनुभव आला ना की मग लोक आपोआप इतर गोष्टींमध्ये सुद्धा तुमच्याकडे काय आहे का अशा प्रकारची विचारणा करायला लागतात. बरोबर. नाही, हे अनुभव सिद्धच आहे. पण त्या अनुभवानंतरच शक्य आहे. हे अदरवाईज पॉसिबल नाही. राईट. आता 5वं कर्म म्हणजे ब्लड लेटिंग, एवढंच मला माहिती आहे, रक्त काढून टाकणे शरीरातलं.
म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प असतात ते ब्लड लेटिंगचाच हे का पंचकर्मातलं काही वेगळं आहे? बरं झालं. हा हा गमतीचा भाग आहे बरं का नाही नाही, डॉक्टर. गमतीचं नाही, हा अगदी अगदी गमतीचं नाही, हे अगदी तुम्ही म्हणला ते बरोबरच आहे. कारण इतक्या आपण 4 कर्मांविषयी बोलताना हम्म. आपण डे टू डे लाईफमध्ये एक तशाच स्वरूपाची गोष्ट केली जाते, म्हणजे ते पंचकर्म नसतं. हम्म. तसंच या बाबतीत सुद्धा आहे. हम्म. खरं तर माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. हम्म. रक्त म्हणजे सगळ्यांचा असायला पाहिजे, कारण हम्म. आपलं पण रक्ताचं नातं आहे असल्यासारखं आहे. हम्म. आपण तेवढे एकमेकाशी जोडलेलो आहोत. हम्म. तर रक्ताविषयी बोलायला मला नक्की आवडेल. बरोबर. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी आयुर्वेद शास्त्रामधल्या चरकाचा विशेष फॉलोअर. पण मला विचाराल तर मी जास्त काम केलं सुश्रुताशी रिलेटेड गोष्टींमध्ये. म्हणजे मी माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये जास्त सर्जरीत काम केलं आणि कमी चिकित्सेत काम केलं. म्हणजे मी सर्जरीमध्ये जास्त काम केलं, मेडिसिनमध्ये कमी केलं. त्यामुळं सुश्रुत नावाचा जो काही एक खूप मोठा सर्जन होऊन गेला, म्हणजे फादर ऑफ सर्जरी त्याला म्हटलं जातं आज सुद्धा. तर त्या माणसानी खरं तर वातपित्त कफाबरोबर रक्ताला एक दोषच मानला, इतकं त्यांनी त्याला महत्व दिलं. म्हणजे त्यांनी सांगितले की रक्ताशी सुद्धा एवढे आजार असतात की तुम्ही त्याला एक वेगळंच माना. त्यामुळं खरं तर रक्त नावाचा जो प्रकार आहे त्यातलं रक्तमोक्षण. रक्तमोक्षण या शब्दाचा अर्थच रक्ताला दिलेली मुक्ती, मोक्षण म्हणजे खराब रक्ताला दिलेली मुक्ती. आता गोष्ट कशी बघा, रक्त नावाचा हा दोष धातू सगळ्या शरीरात सर्क्युलेट होतो. म्हणजे शरीरामध्ये रसाबरोबर विक्षेपित होणारा हृदयामधनं आणि प्रत्येक धातूमध्ये पोहोचणारा जो भाग आहे तो रक्त आहे. म्हणूनच रक्ताला जीवन म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक धातूचं एक विशिष्ट काम सांगितलं, तर रक्ताचं काम सांगितलं जीवन. लाईफ ऑफ ह्युमन बिईंग इज ब्लड. म्हणून रक्त गेलं की लोक हवालदिल होतात, रक्त बघितलं की लोक हवालदिल होतात. कारण हा एकमेव धातू अकस्मात माणसाचं आयुष्य धोक्यात आणू शकतो लॉस झाल्यामुळे. बरोबर. मग हे वेगळं शोधन प्रकार का आला बरं? जर सगळे दोष रक्तातनं बाहेर पडतायत, तुम्ही वमन केलं तर रक्त शुद्ध होणार आहे, विरेचन केलं तरी रक्त शुद्ध होणार आहे, बस्ती केलं तर आपोआप वात कमी झाला तरी काही अंशी रक्त शुद्ध होणारच आहे. मग वेगळं काय गरज पडली अशी? तर शास्त्रकर्त्यांच्या असं लक्षात आलं की सर्व प्रकारचे उपचार करून सुद्धा काय काही आजार बरे होत नाहीत. म्हणजे शीत उपचार केला, म्हणजे थंड उपचार केले, गरम उपचार केले, स्निग्ध उपचार केले, कोरडे उपचार केले, वृक्ष उपचार केले, सर्व पंचकर्म केलं तरी सुद्धा बरं होत नाही. तर त्यांनी असं त्याला हे केलं की जर असं असेल तर ते रक्ताचे आजार आहेत आणि त्याला एकांतिक या रक्ताला विशेष भाव देऊन त्याच्यासाठी वेगळं काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी एक उपचार अस्तित्वात आला ज्याला म्हणतात रक्तमोक्षण. आता तुम्ही जे म्हणता ना की ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये रक्त काढलं जातं, तर ते फक्त रक्त काढणे, त्याच्यामध्ये फक्त शिरेत सुई टाकली, रक्त काढलं आणि रक्त काढून ते दुसऱ्याला देऊन टाकलं. इथे खरं तर नुसतं रक्त काढणं अपेक्षित नाही, पण याचे पण प्रकार आहेत. म्हणजे शिरेतनं रक्त काढणं, ज्याला शिराव्यध असं म्हटलं जातं, तो ब्लड लेटिंग किंवा रक्तदान करणं याच्या जवळ जाणार आहे. पण त्याला एक शास्त्र दिलंय, तूप घ्या, ते तूप पिऊन ते दोष शाखेतनं सगळे रक्तात येतील असं बघा आणि मग शिरेतनं रक्त काढून टाका. बरोबर. अजून एक प्रकारे तुम्ही कदाचित ऐकलं असेल, जळू लागते बघा. आपण भीमाशंकरला किंवा कासला गेलो, लीच म्हणतात, लीच. बरोबर. तर तो एक प्रकारचा तो शोषून घेतो सगळं, म्हणजे तो किडाच असतो ना, तो एक प्रकारचा किडाच आहे खरं तर लीच. आणि तो असा सगळं शोषून घेतो आणि तो टम्म फुकतो. हो. आणि मग तो बघा ना हे सुद्धा कित्येक लोकांना माहित नसेल म्हणून सांगतो. जगामध्ये 2च प्राण्यांना एक वेगळी देवाने देणगी दिली आहे. एक जळूला आणि दुसरं हंस नावाच्या पक्ष्याला. हंस नावाचा पक्षी, राजहंस, जो राजाच्या दरबारात ठेवला जायचा, त्याला दूध आणि पाण्यातलं फक्त दूध वेगळं करायची कॅपॅसिटी आहे. नीर क्षीर विवेक. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. हा नीर क्षीर विवेक त्या हंसाला दिलाय. तसंच जळू या प्राण्याला अशा प्रकारची निसर्गदत्त देवाची देणगी आहे की ते फक्त अशुद्ध रक्तच ओढतं,
शुद्ध रक्त मिळालं की ते सोडून देतं. हम्म. ठीक आहे. फक्त काय आहे, बऱ्याच वेळा लोकांना तो उपचार जरी वंडरफुल असला तरी तो किळसवाना वाटतो बघताना. बरोबर जी लोक घाबरणारी असतात, बरोबर. ज्यांना ते बघताना, पण माझ्याकडे अशा कितीतरी सुकुमार आणि घाबरणाऱ्या पोरी आहेत की त्या आता दवाखान्यात येतात, म्हणतात काका ते रक्तमोक्षण ती जळू लावा ना एकदा. म्हणजे माझ्याकडे एकदा असं झालेलं आहे की एका पेशंटला एक खूप मोठा बॉईल झाला होता आणि सांगितलं होतं की हे खूप मोठं Surgery ऑपरेट करून करायला पाहिजे. आणि नगरवरून पेशंट माझ्याकडे आला होता आणि त्यांना ऑपरेशन करायचं नव्हतं, कारण बाकीचे अलाइड गोष्टी होत्या खूप साडे करून, आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला हे ऑपरेट होऊन ॲडमिट व्हायला लागेल आणि आतमध्ये खूप मोठा ड्रेन टाकायला लागेल, कारण खड्डा खूप मोठा पडणार आहे. माझ्याकडे आले, जळू लावली आणि जळू लावल्यानंतर ह्या गोष्टीला सुद्धा आता एक 17-18 वर्ष झाले, तर परत ते बॉईल झालं नाही. तर ते लोक तेव्हापासून जळूचे फॅन झाले. ते म्हणले इतकं वंडरफुल सर उपचार आहे आणि ह्या लोकांना माहीत नाही, ही फार विशेष गोष्ट आहे. याला कारण असं की हा उपचार शास्त्रामध्ये मुळातच शास्त्रकर्त्यांनी काय काय कंडिशनमध्ये करावा ह्याचे मापदंड सांगून ठेवलेले आहेत. मी मागे KM हॉस्पिटलला मुंबईला काम करत होतो आणि त्या ठिकाणी एक प्रोजेक्ट झाला होता म्हणून सगळ्यांच्या कानावर घालतो की लीच नावाची जी गोष्ट आहे तिच्या लाळेमध्ये एक हिरुडीन नावाचं एक प्रिन्सिपल असतं. हिरुडीन. तर ते हिरुडीन काय करतं, ते रक्त गोठून देत नाही. म्हणूनच अनेक होमिओपॅथीच्या क्रीम्स वगैरे त्यांनी तयार झाल्यात बघा. मार्केटमध्ये आपण थ्रोम्बोफोब वगैरे सारखे जे ऑइंटमेंट लावतो ना, तर हे सगळे हिरुडीन पासून तयार होतात, कारण ते रक्ताच्या गुठळ्या ज्या झालेल्या असतात ते विरघळायचं ते काम करतं. तर मी मुंबईला KM हॉस्पिटलला एका प्रोजेक्टसाठी म्हणून गेलो होतो तर ते त्या ठिकाणी शरदिनी ढाणूकर मॅडम आणि रवी बापट सरांनी आयुर्वेदाशी रिलेटेड ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं. त्यात एक प्रोजेक्ट चालू होता. तर जळू ही कशी काय काम करते, तर त्यावेळी रक्तातलं आर्टरीमधलं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आणि रक्तातलं व्हेन्समधलं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आधी मोजलं आणि मग जळू लावल्यानंतर जळूनी रक्त ओकल्यानंतर तिच्यामधलं रक्त ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मोजला. तर असं लक्षात आलं की जळू ही आर्टरीमधलं रक्त ओढत नाही, ती फक्त व्हेनमधलं रक्त ओढते, इम्प्युअर ओढतं, इम्प्युअर ब्लड. आणि मग असं प्रूव्ह झालं की लीच डोंट ॲब्सॉर्ब द प्युअर ब्लड. म्हणजे ह्या शास्त्रकर्त्यांनी ऋषीमुनींनी त्या काळात केवळ दूरदृष्टीच्या आधारे सांगितलेल्या गोष्टी जरी तुम्ही शास्त्रीय पातळीवर तपासल्या तरी त्या इतक्या पक्क्या आहेत. त्यामुळं लीच ॲप्लिकेशनचा फायदा हा अनेक प्रकारचे त्वचेचे आजार, म्हणजे इसप सारखा आजार असेल, सोरेसिस सारखा आजार असेल किंवा बऱ्याच वेळा नेलबेड ॲप्सिस सारखा प्रकार असेल, त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा होतो या गोष्टींचा. तर असे आश्चर्यकारक आणि खूप चांगले परिणाम आपल्याला रक्तमोक्षणातले यातले प्रकार बघायला मिळतात. मी एक वेगळा उपचार माझ्या दवाखान्यात करतो की जो फार प्रचलित नव्हता खरं तर, पण मी सर्जरीत काम केल्यामुळं मला त्याच्यात एक इंटरेस्ट निर्माण झाला आणि मी करायला लागलो. ते म्हणजे प्रच्छान. प्रच्छान याचा अर्थ स्किनवरती इन्सिजन्स देणे. मग बऱ्याच लोकांचे अगदी 10-10, 15-15, 20-20 वर्षाचे आजार जे आहेत ते एका प्रच्छानमध्ये बरे होतात असं दिसून आलं. म्हणजे काय नाही, पेशंटला फक्त जी स्किन आहे त्या स्किनवरती मी अवघर्षण करतो, पॉलिशिंग करतो, पॉलिशिंग करून सगळा डेड स्किनचा लेअर काढून टाकतो आणि इन्सिजन्स देतो. त्याला एक विशिष्ट पद्धतीने पॅरल इन्सिजन द्यायची पद्धत आहे. त्यांनी सगळं अशुद्ध रक्त जे आहे, डर्मल इपिडर्मल लेअर जो आहे, डर्मिस आणि इपिडर्मिस, त्या लेअरमध्ये जे असणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत त्या ब्रेक होतात. ब्रेक होऊन सगळं अशुद्ध रक्त बाहेर निघून येतं आणि मग नंतर आम्ही काय करतो, ज्या औषधी वनस्पतीच्या पावडर्स आहेत त्या इन्सिजनमध्ये भरतो आणि परतच्या फॉलोअपला पेशंट येतात त्यावेळी ऑलमोस्ट पहिल्या फॉलोअपला तर 50% गेलेला असतो प्रॉब्लेम. सो अशा लोकांना अनेक दिवस क्रीम्स वापरणं, ऑइंटमेंट्स वापरणं ह्याची गरज नाही पडत, ते बरं होऊन जातं. त्यामुळे प्रच्छान एक म्हणतात. यातच रक्तमोक्षणामध्ये पूर्वीच्या काळी करायचे, आता आजकाल कमी केला जातो, म्हणजे अलाबू नावाचा प्रकार, म्हणजे भोपळा जो असतो तो भोपळा हे लावतात आणि ते सगळं ब्लड सक केलं जातं. तो एक प्रकार सांगितला आहे. तुंबी नावाचा एक प्रकार सांगितला आहे. तर ते शृंग नावाचा एक प्रकार, शृंग म्हणजे शिंग असतं ना, ते शिंग त्या ह्याच्या ठिकाणी लावलं जातं आणि तिथनं अशुद्ध रक्त ओढलं जातं. तर असे सगळे खराब रक्त जे आहेत ते खराब रक्त शुद्ध करण्याचे किंवा खराब रक्ताला मुक्ती देण्याचे प्रकार. खरं तर या पाची कर्मांमध्ये हा सर्वात महत्वाचा म्हणण्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड किंवा अगदीच सुपरविजन खाली करण्याचा हा म्हणजे हा प्रकार जो आहे, हा प्रकार
खूप सिरियस आजारांमध्येच हो वापरला जातो. हो. म्हणजे खरं सांगायचं झालं तर आम्ही हे गोष्ट फक्त वैद्य आणि वैद्यच करू शकतो. म्हणजे बस्ती ही गोष्ट वैद्याच्या देखरेखीखाली थेरपिस्ट करू शकतात. हम्म, पण वमनासारखी गोष्ट काय, विरेचनासारखी गोष्ट काय, हम्म. किंवा रक्तमोक्षण काय, हे ॲब्सोल्युटली म्हणजे त्या ठिकाणी वैद्य इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे तोच हे करू शकतो आज फक्त खरंच असं. खरंच लक्षात आलं की म्हणजे पंचकर्म जे आपण अगदी इझिली आसपास हो. सगळीकडे आहे असं म्हणतो, ते तुम्ही आत्ता सगळं डिटेलमध्ये सांगितल्यामुळे म्हणजे थोडंसं जरी टेक्निकल झालं असेल हो. दर्शकांना, तरी असं लक्षात आलं की ही सोपी गोष्ट नाही आहे. हो. याला सुपरविजन प्रचंड पाहिजे हो. आणि त्याला 3 स्टेजेस त्या महत्त्वाच्याच आहेत. म्हणजे हो. पूर्वकर्म जसं तुम्ही म्हणला, हे कर्म झालं हो. मेन, आणि पश्चात कर्म थोडक्यात तुम्ही सांगू शकलात तर म्हणजे पश्चात्कर्म सगळ्यात महत्त्वाचं. हं. कारण परत असं आहे की नुसतं फक्त मेन प्रोसिजर चांगली होऊन उपयोगच नाही. त्यानंतर जर ते फॉलो नाही केलं पोस्ट तर ऑपरेटिव्ह. हां, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर ज्याला म्हणतात, हं. तर ती खूप महत्त्वाची आहे. तर हं. त्याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, हं. तर त्याच्यामधला डाएट, संशोधनक्रम ज्याला म्हटलेलं आहे, हं. म्हणजे प्लॅन डाएट ज्याला म्हटलंय, हं. की शास्त्रात असं सांगितलंय, की एकदा का शोधन केलं, की तुमचा अग्नी मंद होतो. बरं. काय? त्यामुळे त्या अग्नीला तुम्ही कुठल्याही प्रकारचा आहार एकदम न देता हेवी देऊ नका. ग्रॅज्युअल स्वरूपात म्हणजे उपवास झाल्यानंतर उपोषण सोडताना हं. एकदम माणसाला खायला नाही दिलं जात. हं. सेम तसंच आहे, की या ठिकाणी पेया, विलेपी, मंड अशा प्रकारे वाढवत्या मात्रेत म्हणजे पहिल्यांदा फक्त लिक्विड, हं, हं. त्यानंतर मग लेस सॉलिड अँड मोर लिक्विड, हं, हं. देन सम सॉलिड अँड सम लिक्विड. म्हणजे नारळ पाणी, वरणाचं नारळ पाणी. पाणी नाहीच खरं तर. नाहीच. नारळ अच्छा. पाणी नाही. नारळ बरं. पाण्याला इथे जागाच नाही. बरं. नारळ पाणी ही गोष्ट तशी पचायला जड, जड थंड असतं. अशा स्वरूपाची आहे. लिक्विड असलं आणि तरी. हां, लिक्विड असलं तरी. त्यामुळे हं. नारळ पाण्याला किंवा सरबताला इथं जागा नाहीये. हं. इथं बेसिकली भाताचं, वरणाचं पाणी, हं, हं. शिजवलेला मऊ भात, हं, हं. खिचडी, हं. वरण भात अशा स्वरूपातलंच हा डाएट आहे. हं. म्हणजे जास्त पाण्याकडनं कमी पाण्याकडे येत सॉलिड फूडकडे येणं, हं, हं. ज्याला संसरणक्रम असं म्हटलेलं आहे. हं. पेया, विलेपी, कृतयुष, अकृतयुष असं तिला नावं आहेत. हं. तर त्याचा वापर करून मग नॉर्मल डाएटवर यायचंय. हं. आणि त्यामुळे ह्यालाच जास्त महत्त्व आहे खरं तर. काय डोक्यात येत आहे ना, की गेल्या 4-5 वर्षाचा समजा आपण काळखंड बघितला पूर्ण जगामध्ये, तर अनेक गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे आपण कोविडचे वेगवेगळे व्हॅक्सिन्स घेतलेले आहेत हो, किंवा अनेक वेगवेगळी औषधं घेतलेली आहेत हो, किंवा आपण बिसलेरी बाटल्यांमधनं पाणी पितो. त्याच्याने मायक्रोप्लास्टिक आता प्रूव्ह झालेलं आहे, की आपल्या सिस्टममध्ये असतं. हो, किंवा चहा जो आणला जातो, तो कधी-कधी प्लास्टिकच्या पिशवीत आणला जातो. हो, किंवा आपण जे वेगवेगळ्या वेळेला तळून वापरलेलं तेल असतं, ते हो, पण कुठे ना कुठेतरी ते दोष क्रिएट करतंय. हो, किंवा 5G मुळे होणारे रेडिएशन्स आणि हे सगळे गोष्ट. म्हणजे हा जस्ट एक प्रश्न आहे, की ह्या सगळ्या ज्या नवीन प्रकारच्या टॉक्सिन्स जे आपण शरीरामध्ये घालतोय, हो, ते तर घालतोच आहे. आणि दुसरीकडे रिसर्च असाही चाललाय, की शरीराची लॉन्जिव्हिटी कशी वाढवावी? हो, म्हणजे जास्तीत जास्त कसं जगता यावं हो. आणि जास्तीत जास्त जगताना कसं ताजंतवानं आणि स्ट्राँग जगता यावं. आणि आयुर्वेदामध्ये आज आपण पंचकर्माबाबतीत बोललो. तर हे सगळे टॉक्सिन्स वगैरे काढण्यासाठी पंचकर्म सारख्या विधीचा आयुर्वेदामधल्या उपयोग होऊ शकतो? म्हणजे मायक्रोप्लास्टिक्स असो, हो, व्हॅक्सिनमुळे होणारे आजार असो, काय हो, काय जे असं म्हणजे आता मी क्वांटिफाय करून तुम्हाला एक हो, प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही, पण तुम्हाला हो, अंदाज आला असेल. हो. कसं आहे माहिती आहे का, की एकतर शास्त्रकर्त्यांनी मुळातच शोधन कधी करावं आणि त्यांनी काय फायदा होतो याच्यात एक फार सुंदर शेवटचं वाक्य दिलंय, हं, की जे तुम्ही आत्ता मला विचारलं त्याचं ते उत्तर आहे. हं, काय म्हणलंय? "जराम कृच्छ्रेन लभते, हं, चिरम जीवती अनामया." हं, याचा अर्थ काय? की तुम्हाला वार्धक्य हं, कृच्छ्रेन लभते, हे लवकर येत नाही. चिरम जीवती अनामया, हं. आणि दीर्घायुष्य हे अनामय रीतीने म्हणजे कुठलाही आजार न होता जगता येऊ शकतं. हे पंचकर्माचं, योग्य पंचकर्माचं फलित आहे. बरोबर. त्यामुळे शास्त्रकर्त्यांनी मुळातच सर्व आजारांचं कारण जे सांगितलंय, सर्वे शरीरदोषी भवंती ग्राम्य आहारात. हं. तुम्हाला सर्व प्रकारचे जे आजार होणार आहेत त्याला कलियुगामध्ये ग्राम्य आहार हेच कारण असणार आहे, हे शास्त्रकर्त्यांनी दिलेलं आहे. ग्राम्य आहार ग्राम्य म्हणजे? आहार याचा अर्थ हे अशा प्रकारचं दूषित अन्न, दूषित पाणी, हं, हे इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स हं, किंवा कलरिंग एजंट्स हं, किंवा फूड मल्टिप्लिकेशन व्हावं म्हणून ॲड केले जाणारे ॲडिटिव्हज, हं. आपण मागे बोललो तसं, किंवा दुधामुळे येणारे हॉर्मोन्स. हार्मोन्स, हं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ग्राम्य आहार आहे. हं, म्हणजे ज्याचा नैसर्गिक तत्वांशी
कुठल्याही प्रकारचा संबंध नसून काहीतरी कृत्रिमता त्यामध्ये आलेली आहे. मायक्रोवेव्ह मधलं अन्न खाणं असेल, काय पुन्हा पुन्हा फ्रीजमधलं बाहेर काढून किंवा शिळं अन्न जे आहे ते पुन्हा गरम करून खाणं असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. किंवा आता सगळ्यात जास्त फेमस झालेला जो प्रकार आजकाल लोक गरम ह्याच्यावरती हीट करून आईस्क्रीम हीट करून खातात. हो, काय त्याला म्हणतात बऱ्याच वेळा सिझलिंग केक आणि आईस्क्रीम बरोबर, सिझलिंग ब्राउनी असं ब्राउनी म्हणतात त्याला. सारखी गोष्ट आहे जी शास्त्रातच विरुद्ध म्हणून सांगितली आहे आणि जी आता खूप प्रचलित झालेली आहे. तर हा आहार सगळा जो सांगितला तो ग्राम्य आहारमध्ये सांगितलाय. त्यामुळे सर्व प्रकारचे आजार हे ग्राम्य आहारात येतात. आणि त्याचं उत्तर काय, तर पहिलं शोधन करा, बॉडी क्लिन्झिंग करा. दुसरं बॉडी क्लिन्झिंग झाल्यानंतर रसायन सेवन करा, रिज्युएनेशन काहीतरी करा. आणि तिसरं शास्त्रात सांगितलेल्या दिनचर्या ऋतुचर्याचं जेवढं पालन शक्य होईल करा. तेवढं पालन करा. हे बरोबर. त्याचं सोल्युशन आहे खरं तर. हा एपिसोड झाल्यानंतर मला काय वाटतं माहितीये, म्हणजे महाभूत 5, कर्म 5, हो. आपल्या शरीरामध्ये येणारे जे दोष असतात ते हो. दोष सुद्धा ह्यानं त्या रूपाने ह्या 5 पंचमहाभूतांचेच दिसत आहेत. हो. म्हणजे मनामध्ये खूप सारे थॉट्स आले की अचानक वात वाढतो, किंवा वात वाढतो म्हणजे गॅस वाढतो, किंवा हो. असं काहीतरी जाणवतं शरीरामध्ये. हो. तर म्हणजे मी म्हणलं ना की हे आपण जरी याला ऑल्टरनेटिव्ह थेरपी म्हणलं तरी हे अक्षरशः सायफाय सारखं आहे. हो. म्हणजे लहानपणी आम्ही एक सिरियल बघायचो, कॅप्टन अमेरिका का कॅप्टन प्लॅनेट. आणि त्या कॅप्टन प्लॅनेटमध्ये तो फायर, अर्थ, वॉटर, विंड आणि एअर असे पंचमहाभूतांचा तो करायचा, मिश्रण करायचा, आणि मग तो कॅप्टन प्लॅनेट बनायचा. आणि तो कॅप्टन प्लॅनेट सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर काढायचा. तसं हे वाटतंय की आयुर्वेद आणि त्याच्यातले उपचार, मग ते शमनाचे असू देत किंवा शोधनाचे असू देत, हे सगळे त्या पंचमहाभूतांवरती कंट्रोल अगदी आणण्यासाठी अगदी फार पुरेपूर उपयोगी पडतात. अगदी आणि त्याच्यामुळेच तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की हो. 120 वर्ष किंवा अगदी 100 वर्ष किंवा जास्तीत जास्त दीर्घकाळ हो. जगण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होऊ शकतो. हो. हो. आज तुम्ही इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आलात हो. आणि पंचकर्माविषयी आमच्या पूर्ण दर्शकांना, सगळ्या दर्शकांना पाची कर्मांविषयी सांगितलं. हो. कितीही बोलू तितकं कमीच आहे, कारण की पंचकर्म सुद्धा हा कदाचित एक अनुभव घेण्याचा विषय आहे. हो. पण त्यासाठी योग्य वैद्य मिळणं आणि तुमच्यामध्ये तेवढे दोष असणं आणि त्या योग्य वैद्याने तुमची खरे म्हणजे मायेनी काळजी घेणं आणि मग ते दोष शरीरातनं बाहेर काढायला हो. त्याला वाट मिळवून देणं, हो. हे तितकंच महत्वाचं. या निमित्तानं फक्त काही गोष्टी हो. या सर्वांना पंचकर्माचाच एपिसोड आहे म्हणून सांगू इच्छितो. हम्म. तर सर्वांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की पंचकर्मासारखा उपचार ही काही मॅजिकल रेमेडी नाही आहे. हम्म. त्यामुळे याच्यातनं काहीतरी चमत्कार घडतो, आपलं शरीर शुद्ध होतं, म्हणजे आपल्याला अंतर्बाह्य खूप मोठा बदल होतो. आणि म्हणून आपण पंचकर्म करतच राहिलं पाहिजे, प्रत्येक वर्षी केलं पाहिजे. काय सर्वच्या सर्व 5 प्रकारची पंचकर्म आपण केली पाहिजेत, हे अजिबात बरोबर नाही आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या वैद्याकडे जाल तर तो वैद्य तुमच्या प्रकृतीची आणि विकृतीची तपासणी करून तुम्हाला जे योग्य आहे ते सुचवेल. तुम्ही काहीतरी करायचं असा आग्रह काहीतरी वाचून धरू नका, असं काही करू नका. पंचकर्म हे दुधारी शस्त्रासारखं आहे, ते जितकं चांगलं आहे तितकं ते त्रासदायक पण आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, पंचकर्म करण्यापूर्वी मी माझ्या दवाखान्यात काम करतो, आम्ही आमच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं पंचकर्माचं युनिट चालवतो. त्यामुळं ज्या आवश्यक तपासण्या असतात त्या तपासण्या करून पंचकर्म केल्याचे फायदे असतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ओव्हरऑल थायरॉईड फंक्शन कसं आहे, तुमची शुगर कशी आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल कसं आहे, तुमचं B12 व्हिटॅमिन डी कसं आहे, अशा बेसिक गोष्टी कळल्या तर ते बरं राहतं. त्यामुळं ज्या काही बेसिक तपासण्या आहेत त्या नक्की करा. ते करून कुठल्याही प्रकारचं पंचकर्म करा. काही वेळा वमन विरेचन कसं आहे तर आम्ही बऱ्याच वेळा ECG वगैरे सारख्या गोष्टी पण करून घेतो, त्याचा नक्की फायदा होतो. त्यानंतर तिसरी गोष्ट लक्षात ठेवायसारखी गोष्ट म्हणजे पंचकर्म हे जरी मला विचारायला काही अंशी खर्चिक असलं तरीसुद्धा इन्व्हेस्टमेंट इन हेल्थ इज इम्पॉर्टंट. टू स्पेंड इन डिसीज पेक्षा इन्व्हेस्टमेंट इन हेल्थ इज इम्पॉर्टंट. पण ते सुद्धा परत असं आहे की ऑथेंटिकली जर ते करायचं झालं तर त्याचा फायदा मात्र नक्की चांगला असतो. त्यामुळं ते करणं योग्य असतं. आपला असणारा डायबिटीससारखा, ब्लड प्रेशरसारखा, थायरॉईडसारखा आजार आता पंचकर्म केलं म्हणजे बरा झाला म्हणून एकदम गोळ्या बंद करून टाकू नका. बरोबर. त्या गोळ्या डॉक्टरच्या वैद्याच्या सल्ल्याने
ठरवा त्याचे डोसेस काय करायचे ते. पण मी आता पंचकर्म केले, मी आता काहीच घेणार नाही, हं. असं खरं तर नसतं. जे अनेक वेळा असं लोकं करतात. असं प्लीज करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पंचकर्म केलं तरी दिनचर्या, ऋतुचर्या, आयुर्वेदातल्या अ, आदर्श तत्वांचं पालन करणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे पंचकर्म केल्यानंतर आता आपण कशा पद्धतीने उधळू शकतो, असं न करता नंतरची जबाबदारी सर्व पाळायची आपली जास्त आहे, अशी मनाची खुणगाट असली तरच पंचकर्म करा. अन्यथा पंचकर्मासाठी वेळ आणि पैसा खर्च करू नका. बरोबर. असा माझा एक प्रेमाचा सल्ला राहील. महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. Yes. पण मग आता ह्याच सल्ल्याला निगडीत काही मेसेज द्यायचा आहे का, की जे पूर्ण एपिसोड बघून हो, इनोटॉक्सचे दर्शक तसे आता त्यांना हो. माहितीच आहे. हो. तर त्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये काहीतरी तुम्ही दिलेला मेसेज हा लिहावा. तर मग काय सांगाल त्यांना आज? आपले एपिसोड्स बघणाऱ्या सर्व दर्शकांना एकच या निमित्तानं संदेश राहील, डिटॉक्स टू लिव्ह लाँग. डिटॉक्स टू लिव्ह लाँग हा डॉक्टरांचा आजचा संदेश. आणि खरं डॉक्टर तर ते आहेतच, पण ते आता इनोटॉक्सवरती आमच्या सगळ्यांचे मित्र देखील झाले आहेत. तर डिटॉक्स टू लिव्ह लाँग हे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये एपिसोड पूर्ण बघितल्यानंतर लिहा. आणि आम्ही इनोटॉक्स क्लिप्स आणि इनोटॉक्स इंग्लिश असे देखील 2 चॅनल सुरू केलेत. इनोटॉक्स इंग्लिशवरती अनेक इंग्लिश स्पीकिंग गेस्ट्स येणार आहेत. तो चॅनल नवीन आहे, त्यामुळे त्या चॅनलला सुद्धा तुमचा प्रतिसाद हवा आहे. इनोटॉक्स क्लिप्समध्ये आमच्या संपूर्ण भागाच्या छोट्या-छोट्या क्लिप्स आम्ही वारंवार टाकत असतो. जेणेकरून तुमच्याकडे समजा या धकाधुकीच्या जीवनामध्ये 15 मिनिटं असतील, तर तुम्ही ती क्लिप ऐकावी, बघावी आणि त्यामधनं पाहिजे तेवढं ज्ञान आणि नॉलेज तुम्हाला सुद्धा मिळावं. तर हे दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इनोटॉक्स बघितल्याबद्दल धन्यवाद.